वाढत चालली महागाई, मात्र गुरुदत्तने आणली साड्यांना स्वस्ताई. गुरुदत्त साडी सेंटरने आपल्या असंख्य ग्राहक वर्गासाठी सुरू केला आहे अभूतपूर्व असा साड्यांचा भव्य सेल. अविश्वसनीय अशा फक्त ₹65 मध्ये. ₹65 पासूनच पुढच्या किमतीत खरेदी करा अनेक पॅटर्नच्या नवनवीन साड्या. ₹75 सेमी इटालियन, तसेच 6,000 रुपयांची साडी 3,000 रुपयात, 3,000 ची 1,500 आणि 1,500 ची 750 रुपयात. कांजीवरम, पैठणी, चंदेरी, कांची सिल्क, पार्टीवेअर साड्यांची, तसेच ड्रेस मटेरियल, लाछा, घागरा चोलीची नाविन्यपूर्ण मालिका निम्म्या किमतीत. आहेरासाठी व लग्न जथ्यासाठी लागणाऱ्या अनेक प्रकारच्या मनपसंत व्हरायटी योग्य किमतीत. गुरुदत्त साडी सेंटरच्या भव्य दालनातील साड्यांचा फ्रेश स्टॉक पाहण्याचा अनुभव घ्या आणि मगच खरेदी करा. फक्त ₹65 पासून साड्या घेऊन चला. 10 जुलै पासून. गुरुदत्त साडी सेंटर, गाळा नंबर 18 व 19, गुरु नानक मार्केट, गांधीनगर. आणि आता गुरुदत्त साडी सेंटरची खास ऑफर. रोज पहिल्या 35 महिला खरेदीदारांना परकर मिळेल फक्त ₹1 आणि दिवसभरात साडी मिळेल फक्त ₹35. श्रावण सरी बरोबर बरसणार. ऑफरची मान्सून मस्ती. बालाजी कलेक्शन्सच्या अनोख्या ऑफर, ज्याची किंमत आहे सस्ती. बाय 2 गेट 1 फ्री. घेऊन जा 1 से 1 ब्रँडेड कपडे घरी. बालाजी कलेक्शन्सचा ग्राहकांसाठी खास मान्सून सेल, ज्यात आहे ऑफरची रेल सेल. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नावाजलेल्या ब्रँडसह 50 पेक्षा जास्त ब्रँड्सच्या अनेक व्हरायटीज. सूट, ब्लेझर, 3 पीस, शेरवानी, इंडो वेस्टर्न आणि बरंच काही मिळणार. पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात लोकप्रिय दालनात तुमच्या स्टाईल स्टेटमेंट आणि पर्सनॅलिटीला शोभणार सारं काही इथे, तेही आमच्या मेगा ऑफर बरोबर. मग वाट कशाची पाहताय? पावसाच्या श्रावण सरी बरोबर मनसोक्त आस्वाद घ्या आमच्या मेगा मान्सून सेल मध्ये. बालाजी कलेक्शन्स, 8वी गल्ली, राजारामपुरी, कोल्हापूर. फोन 0231 253 45 16 आणि 17. So don't worry, just hurry. Conditions apply. नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजराच्या ठळक घडामोडींवर. चित्रपट महामंडळाची द्विवार्षिक सर्वसाधारण सभा बनली तमाशा. घोषणाबाजी, धक्काबुक्की आणि हाणामारीमुळे माजलं रणकंदन. अध्यक्ष प्रसाद सुर्वेंचा राजीनामा. IRBच्या आर्यन हॉस्पिटॅलिटी टेमराईवाडी नजीक सुरू असलेल्या हॉटेल बांधकामाला महापालिका आयुक्तांकडून स्थगिती. कोल्हापूर जात पडताळणी विभागाकडे प्रलंबित 40,000 प्रकरणांपैकी निम्म्यांचा निपटारा 3 दिवसात करणार. बार्टीचे महासंचालक DR परिहार यांची माहिती. आणि पुराचं पाणी घरात शिरल्यानं नृसिंहवाडी इथल्या रामा कांबळे यांनी ट्रकमध्येच थाटलाय आपला संसार. सविस्तर वृत्तासह भेटू काही क्षणातच. पाहत राहा बी न्यूज. ओके, टॉस. येस, टॉस. इंजिनिअरिंग साठी कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं यासाठी करिअर टॉस करताय. उलट करिअर हे असं बंद्या रुपयासारखं खणखणीत करायचं तर मग धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या BMATलाच ऍडमिशन घ्यायचं. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ऍडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी,
well-equipped laboratory, Industrial grade workshop. loan facility assistance, To and fro bus service. industrial level infrastructure, उज्ज्वल भविष्याची पहाट. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स बीमॅट. NH4 विकासवाडी कागल. Contact 02325 243977. तुझ्यासाठी तुझ्या सासूबाईंनी खास नेकलेस आणलाय. नेकलेस मी घेत नाही. आऊ! नेकलेस मी घेते, सांगा मी येते. जीवनातील मंगल घटिकांना बावन कशी सोन्याचं झगमगतं कोंदण. घरच्या लक्ष्मीचा सुवर्ण सन्मान. सुबकता आणि सौंदर्य. अभयनारायण पोद्दार, गंगावेश, कोल्हापूर. बातमीपत्रात आपलं स्वागत. आता बातम्या पाहू विस्तारानं. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची द्विवार्षिक सर्वसाधारण सभा प्रचंड गोंधळात पार पडली. या सभेत विरोधकांनी मानाचा मुजरा हा कार्यक्रम आणि मुंबई कार्यालयात शिल्लक असलेल्या 7 लाख रुपयांच्या रोख रकमेवरून अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. याला उत्तर देताना सुर्वे यांनी 1 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या महामंडळाच्या संचालक बैठकीत आपण राजीनामा दिल्याचं स्पष्ट केलं, पण तरीही विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. हा गोंधळ थांबवण्याचा प्रयत्न करणारे महामंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांना अश्रू आवरता आले नाहीत. त्यातच ते चक्कर येऊन पडल्यानं एकच गोंधळ माजला. दुपारी 2 वाजता सुरू झालेली सभा रात्री 8:30 वाजल्यानंतरही सुरू राहिली. त्यामुळे संचालकांसह सर्व सभासद अक्षरशः वैतागले होते. गेल्या अनेक दिवसांपासून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातील काही गोष्टी गाजत आहेत. यात प्रामुख्यानं मानाचा मुजरा आणि पुरस्कार सोहळ्यासाठी खर्च करण्यात आलेली रक्कम आणि मुंबई कार्यालयात शिल्लक असणाऱ्या 7 लाख रुपयाच्या रकमेवरून विरोधकांनी विद्यमान अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. विरोधकांनी केलेल्या या आरोपाबाबत काही दिवसांपूर्वी सुर्वे यांनी फरकाची रोख रक्कम देणार असल्याचं सांगितलं होतं. याबाबत होणारा विरोध लक्षात घेऊन 1 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या महामंडळाच्या संचालक बैठकीत सुर्वे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. चित्रपट महामंडळाची द्विवार्षिक सर्वसाधारण सभा आज प्रचंड गोंधळात शाहू स्मारक भवन इथं पार पडली. या सभेच्या सुरुवातीला मनोगत व्यक्त करण्यासाठी प्रसाद सुर्वे हे उभे राहिले असता त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून विरोधकांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. हा गोंधळ पाहून उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर हे विरोधकांना शांत राहण्याचं आवाहन करत होते, तरीही विरोधक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. हा सर्व प्रकार पाहून अष्टेकर यांच्या अश्रूचा बाण फुटला आणि त्यातच त्यांना चक्कर आल्यानं ते खाली कोसळले. यामुळे सभागृहात सुमारे तासभर प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या काळात विजय पाटकर, अलका आठले, विजय कोंडके यांनी विरोधकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी प्रसाद सुर्वे यांचं मनोगत थांबवून त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली. संचालक विजय पाटकर यांनी सुर्वे यांनी केलेल्या विधानावरून सर्वांची माफी मागितली. वातावरण शांत झाल्यानंतर आष्टेकर यांनी मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून दाखवला आणि पुढील सभेला सुरुवात झाली. विरोधकांनी इतिवृत्त वाचून दाखवण्याचा आग्रह धरला. त्यानुसार मिलिंद अष्टेकर यांनी इतिवृत्त वाचून दाखवायला सुरुवात केली. मात्र प्रत्येक मुद्द्यांचं विश्लेषण करण्याचा आग्रह धरत विरोधी गटाच्या सदस्यांनी संचालक मंडळाला धारेवर धरलं. प्रत्येक कार्यक्रम आणि खर्चाचा हिशोब मागत विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. काही समर्थक सदस्यांच्या अंगावरही विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांनी चाल केली. प्रत्येक वेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून सभासदांना आवरलं.
2 वाजल्यापासून रात्री 8:30 वाजेपर्यंत लांबलेल्या या सभेमुळे सभासद संचालक अक्षरशः वैतागले होते. विरोधकांनी सत्ताधारी संचालकांकडून हिशोब मागणं योग्य आहे, पण त्याला काल मर्यादा असावी अशी अपेक्षा अनेकांनी यावेळी व्यक्त केली. तसंच मुंबईसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मागणी मुंबईच्या सभासदांनी उचलून धरली. बातमी आहे IRB संदर्भात. टेमलाईवाडी इथं IRB कंपनीला दिलेल्या जागेत बिगर शेतीचे अंतिम आदेश नसताना महापालिकेनं लेआउटला मंजुरी दिली आहे. एकूणच आर्यन हॉस्पिटॅलिटीचा बांधकाम परवाना चुकीच्या पद्धतीनं दिला गेलाय. टोलविरोधी कृती समितीनं ही बाब आयुक्तांना पटवून दिली. आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री यांनी शर्थभंग झाल्याची कबुली देत आर्यन हॉटेल बांधकाम थांबवण्यासंदर्भात नोटीस बजावण्याचे आदेश नगररचना विभागाला दिले आहेत. केवळ बिगर शेतीच्या तात्पुरत्या आदेशानुसार नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक मारुती राठोड यांनी टेमलाईवाडी इथं IRB कंपनीला दिलेल्या जागेत हॉटेल बांधकामाला परवानगी दिली आहे. मात्र बिगर शेतीचे अंतिम आदेश मिळाल्याशिवाय बांधकामाला परवाना देणं कायद्याच्या विरोधात आहे असं मत कृती समितीनं व्यक्त करून याबाबत असलेले पुरावे आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांच्या निदर्शनाला आणून दिले. बिगर शेतीबाबत अंतिम आदेश नसताना बांधकाम करता येणार नाही हे आयुक्तांनी मान्य केलं. जोपर्यंत बिगर शेतीचे आदेश प्राप्त होत नाहीत तोपर्यंत हॉटेलचं बांधकाम स्थगित ठेवण्याची नोटीस द्यावी असे आदेश नगररचना विभागाला दिले. यावेळी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी राठोड यांना चांगलंच फैलावर घेतलं. नगररचना विभागानं हॉटेल बांधकामाला दिलेली परवानगी बेकायदेशीर असून सहाय्यक संचालक मारुती राठोड आणि आर्यन हॉस्पिटॅलिटी यांच्यावर फौजदारी दाखल करावी अशी मागणी दिलीप देसाई यांनी केली. या बांधकामासाठी 2011 रोजी महानगरपालिकेनं त्यांना परवानगी दिली, परंतु ही परवानगी देताना ह्या जागेचं येणे झालेलं नाही. असं असताना राठोड यांनी, मारुती राठोड हे सहाय्यक संचालक आहेत, यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार, आयुक्तांचे अधिकार वापरून खोटे कागद तयार केले आणि कोल्हापूर जनतेची दिशाभूल करून हा बांधकाम परवाना दिलेला आहे. हा बेकायदेशीर आहे. मालकांनी IRBनं जे खोटे कागद तयार करून बांधकाम परवाना घेतला त्यांच्यावर सुद्धा MRTP ॲक्टच्या 52-53 अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी आज आम्ही केली. त्यानुसार नाला वळवून बांधकाम केल्यामुळे लहान मुलाचा प्राण धोक्यात आला होता. त्यामुळे कात्रज घाटात ज्या पद्धतीनं बांधकाम पाडण्याची कारवाई झाली तशी कारवाई करावी अशी मागणी निवासराव साळोखे यांनी केली. आम्ही एकमेव मागणी केलेली आहे. पुण्याच्या प्रशासनानं कात्रजच्या बायपासच्या बोगद्याच्या वरचं जे टाटाचं शोरूम किसन राठोड नावाच्या व्यक्तीचं ते जसं नेस्तनाबूत करून ओढ्याचं पात्र जे आहे ते मशिनरीच्या सहाय्यानं पूर्ववत कसं केलं तसं ते ह्या जागेवरचं सुद्धा पात्र पूर्ववत करून त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांची सुरक्षा द्यायची जबाबदारी महानगरपालिका शहराची स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून त्यांच्यावर त्याचं उत्तरदायित्व आहे. त्यांनी ते जबाबदारीने करावं एवढीच आमची मागणी आहे. आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री यांनी नाल्याची संयुक्त पाहणी करावी अशा सूचना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसंच आर्किटेक्ट आणि सर्वेयर यांनाही नोटीस पाठवावी आणि बिगर शेतीचे आदेश जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत कोणत्याच बांधकामांना परवानगी देऊ नये असे आदेश नगररचना विभागाला दिले आहेत. आयुक्तांना भेटलेल्या शिष्टमंडळात बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, सतीशचंद्र कांबळे, दिलीप पवार, अशोक पवार, सुभाष जाधव, बाबा महाडिक, शंकरराव शेळके, दीपा पाटील यांच्यासह कृती समितीच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळानं कोल्हापूर विमानतळ केंद्र सरकारच्या अखत्यारीतील प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याला मान्यता दिली. त्याचबरोबर या विमानतळाला राजाराम महाराजांचं नाव देण्याचा ठरावही मंत्रिमंडळानं मंजूर केलाय. यानिमित्त कोल्हापुरात राजाराम महाराज प्रेमी आणि धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीनं कोल्हापुरात साखर आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती राजाराम महाराजांनी दूरदृष्टी ठेवून वाहतुकीच्या दृष्टीनं कोल्हापूरच्या व्यापार वाढीसाठी विमानतळ असावं या हेतूनं प्रयत्न केले. उजळाईवाडीच्या माळावर राजाराम महाराजांनी 1930 ते 1935 या कालावधीत विमानतळाचं काम सुरू केलं. 4 मे 1940 रोजी छत्रपती राजाराम महाराजांच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन करण्यात आलं. छत्रपती राजाराम महाराजांनी दूरदृष्टीनं उभारलेल्या कोल्हापूर विमानतळाला त्यांचंच नाव द्यावं अशी मागणी छत्रपती राजाराम महाराज प्रेमी आणि धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीनं करण्यात आली होती.
या मागणीसाठीच स्टेशन रोडवरील छत्रपती राजाराम महाराजांच्या पुतळ्याखाली मंगळवारपासून आमरण उपोषणही सुरू करण्यात आलं होतं. काही महिन्यांपूर्वी धनंजय महाडिक युवा शक्तीनं कोल्हापूर विमानतळाजवळ छत्रपती राजाराम महाराज विमानतळ असा फलक लावून नामकरण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी युवा शक्तीचे कार्यकर्ते अमोल माने, अजित कोरे, रहीम सनदी, मोहम्मद सनदी यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना अटकही झाली होती. सातत्यानं होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळानं कोल्हापूर विमानतळ केंद्र सरकारच्या अखत्यारीतील प्राधिकरणाकडे हस्तांतरित करून या विमानतळाला राजाराम महाराजांचं नाव देण्याचा ठराव केला. याबद्दल आज कोल्हापुरात व्हीनस कॉर्नरजवळ आनंदोत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती राजाराम महाराज प्रेमींच्या वतीनं उदयसिंगराव राजे यादव, वसंत सिंघण, चिंतामणी बकरे, विजय जाधव, आदित्य मैंदर्गीकर, ज्ञानेश पोद्दार, इम्रान शरीफ, अनिल मगदूम, ॲडव्होकेट प्रताप जाधव आदी कार्यकर्त्यांनी राजाराम महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. धनंजय महाडिक युवा शक्तीचे नगरसेवक रविकिरण इंगवले, शहराध्यक्ष अमोल माने, कार्याध्यक्ष अजित कोरे, रहीम सनदी यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी राज्य शासनानं घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करून फटाक्यांची आतषबाजी आणि साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. बातमी आहे जात पडताळणीची. विद्यार्थी आणि नोकरदारांना जात पडताळणीच्या कटकटीतून काही अंशी दिलासा मिळणार आहे. कोल्हापूर जात पडताळणी समितीकडे सुमारे 40,000 प्रकरणं प्रलंबित आहेत. यापैकी किमान 20,000 प्रकरणांचा येत्या 3 दिवसात निपटारा करण्याची मोहीम बार्टीच्या वतीनं हाती घेण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर वर्षानुवर्ष हेलपाटे मारून थकलेल्या नागरिकांना त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र मोहीम कालावधीतच देण्यात येणार आहे, अशी माहिती बार्टीचे महासंचालक DR परिहार यांनी दिली. राज्य शासनानं अनुसूचित जमाती प्रवर्गातील सर्व सरकारी नोकरदारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वच जात पडताळणी समित्यांकडे प्रस्तावांचा ढीग पडलाय. कोल्हापूर विभागीय जात पडताळणी समितीचा कारभार म्हणजे आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशा पद्धतीचा आहे. समितीकडे विद्यार्थ्यांची 4,500 प्रकरणं प्रलंबित आहेत. निवडणूक विषयक प्रकरणांची संख्या सुद्धा तितकीच आहे. नोकरदारांची तर जवळपास 30 ते 32,000 प्रकरणं दाखल झाली आहेत. 40,000 प्रकरणं प्रलंबित असल्यानं कर्मचाऱ्यांवर ताण पडतोय, तर दुसऱ्या बाजूला वेळेत जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यानं समितीविषयी रोष वाढत आहे. त्रुटी दूर करून कामकाजात सुसूत्रता आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र अर्थात बार्टीचे महासंचालक DR परिहार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम हातात घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत सुमारे 35 अधिकारी आणि कर्मचारी कोल्हापुरात दाखल झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रकरणांची छाननी आज दिवसभरात पूर्ण झाली. पहिल्याच दिवशी सुमारे 5,500हून अधिक प्रकरणांची छाननी करण्यात आली. समितीचे सचिव, सदस्य आणि अध्यक्ष यांच्या सहीनं परिपूर्ण प्रकरणांच्या वैधतेवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. येत्या 3 दिवसात 15 ते 20,000 परिपूर्ण प्रकरणांची निर्गत करून वैधता प्रमाणपत्राचं वितरण केलं जाणार आहे, अशी माहिती DR परिहार यांनी दिली. आम्ही एक प्राथमिक छाननी करून याच्या समोर ठेवणार, हे निर्णय घेतले. याचा एक्झॅक्शन खूपच वाढतो आहेत आणि वाढत राहणार. परंतु आमचे संकल्प आहे जोपर्यंत हे पूर्ण होणार नाही तोपर्यंत युद्ध पेंडेन्सीच्या अगेन्स्ट युद्ध चालू राहील आणि आम्ही प्रकरण काढू असं आहे. नंतर घेऊ आणि हे प्रकरण जे निघतील आता त्याची आम्ही उद्या रात्रीपर्यंत वेबसाईटवर टाकणार बार्टीची. मी माझं सर्व विद्यार्थ्यांना आवाहन राहील की ज्याचे नाव वेबसाईटवर आहेत त्यांनी प्रकरण आपापले व्हॅलिडिटी घेण्यासाठी यावं. दक्षता पथकाच्या कामाबाबत प्रचंड तक्रारी आहेत. उपअधीक्षक दर्जाच्या एका अधिकाऱ्याकडून अर्जदारांची लुबाडणूक होत असल्याची चर्चा आहे. याबाबत महासंचालकांना विचारलं असता गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. यावेळी कोल्हापूर जात पडताळणी समितीचे सदस्य सुनील बारे, सचिव वृषाली शिंदे उपस्थित होत्या. बार्टी आणि जात पडताळणी समितीच्या या मोहिमेमुळे महिनोन्महिने प्रलंबित असणाऱ्या प्रकरणांची निर्गत होणार आहे. पर्यायानं विद्यार्थी आणि नोकरदारांची गैरसोय टळणार आहे. देशाची इंधनाची रोजची गरज ती भागवण्यासाठी करावी लागणारी मोठी आयात आणि यामुळे निर्माण झालेली प्रचंड वित्तीय तूट हे एक दुष्टचक्र तयार झाले. त्यातून बाहेर पडण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती राज्यकर्त्यांमध्ये नाही, किंबहुना इंधनातूनच महसुलीचा मार्ग शोधून इप्सित साध्य करण्यात आले. पण देशाची अर्थव्यवस्था मंदीच्या सावटाखाली असताना लाखो कोटी रुपये कच्च्या तेलाच्या वार्षिक आयातीमुळे अर्थकारण कोलमडणार हे दिसून येते. या परिस्थितीत बदल घडून आणायचा असेल तर सर्वसामान्यांनी आपलं वाहन प्रेम कमी करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढवणं गरजेचं आहे. संपूर्ण जगात खाजगी वाहनांची संख्या अतिप्रचंड गतीनं वाढली. परिणामी जगाची रोजची कच्च्या तेलाची गरज 91 दशलक्ष बॅरल इतकी झाली.
मुठभर देश सोडले तर इतर देशांना दैनंदिन गरजांसाठी लागणारं इंधनही आयात करावं लागतं. इंधनाचा अतिरेकी वापर सुरू झाला तर त्याचे अर्थकारणावर विपरीत परिणाम होऊ शकतात. पण इंधन विक्रीद्वारे सहज गतीनं महसूल मिळवता येतो हे ध्यानात आल्यानं राज्यकर्ते याकडे दुर्लक्ष करतात. या अनास्थेची किंमत संपूर्ण देशाला आणि पर्यायानं देशवासियांना भोगावी लागणार आहे. यासाठी राज्यकर्ते जर प्रयत्नशील असतील तर सर्वसामान्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन परिस्थितीत बदल घडवणं अपेक्षित आहे. त्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढवणं महत्त्वाचं आहे. प्रचंड मंदीच्या तडाख्यात सापडलेल्या युरोपियन देशांनी खाजगी वाहन ही संकल्पना सध्या तरी बाजूला ठेवली आहे. सर्वांनीच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर सुरू केलाय. इतर बाबतीत पाश्चात्याचं अंधानुकरण करणाऱ्या भारतीयांनी या चांगल्या बाबीचं अनुकरण करणं गरजेचं आहे. शहरांतर्गत प्रवास असो किंवा लांब पल्ल्याची ट्रिप, यासाठी खाजगी वाहनाऐवजी एसटी, बस, रेल्वे आदींचा वापर वाढवणं गरजेचं आहे. मागणी तसा पुरवठा या उक्तीप्रमाणे सर्वसामान्यांनी किंवा उच्चभ्रूंनीही या व्यवस्थेचा वापर सुरू केला तर त्याचा दुहेरी लाभ होईल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आर्थिकदृष्ट्या सुदृढ झाली तर पेट्रोल आणि डिझेलचीही गरज मोठ्या प्रमाणात कमी होईल. 1 लिटर पेट्रोल किंवा डिझेल आयात करण्यासाठी खर्च करावं लागणारं परदेशी चलन कमवण्यासाठी देशाला फार मोठ्या प्रमाणात निर्यात करावी लागते. हे सर्वांनीच ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. राज्यकर्त्यांनीही यासाठी पोषक धोरण आखून सर्वांना सार्वजनिक व्यवस्था वापरण्यासाठी प्रोत्साहित करणं गरजेचं आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणं म्हणजे कमीपणाचं समजलं जातं. हा समज काळाबरोबर पुसणं गरजेचं बनलं आहे. देशाची आणि स्वतःची उन्नती साधायची असेल तर हे करणं गरजेचं आहे. बी न्यूजसाठी कॅमेरामॅन राहुल जगताप आणि समर्थ कचाळकरसह अमोल माळे. शिरोळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये पुराचं पाणी घुसलं आहे. नृसिंहवाडी इथंही अनेक घरामध्ये पाणी आल्यानं तिथल्या रहिवाशांचं स्थलांतर केलं जात आहे. पण बौद्ध वसाहतीमधील रामा कांबळे यांच्या कुटुंबियांचं स्थलांतर होऊ शकलं नाही. घरात पाणी आल्यानं शासकीय मदतीची प्रतीक्षा करण्याऐवजी त्यांनी आपल्या ट्रकमध्ये संसार थाटलाय. गेल्या 8 दिवसांपासून कांबळे यांचं कुटुंब ट्रकमध्येच राहत आहे. पावसाचा जोर वाढला की अनेक तालुक्यांमध्ये धोक्याची घंटा वाजू लागते. अत्यल्प पाऊस पडणाऱ्या शिरोळ तालुक्याचाही त्यात समावेश आहे. धरणातील विसर्ग सुरू झाल्यानंतर या तालुक्यातील अनेक गावांमध्ये नदीचं पाणी घुसतं. प्रत्येक पावसाळ्यात ही परिस्थिती ओढावत असल्यानं अशा बाधित कुटुंबियांचं स्थलांतर केलं जातं. नृसिंहवाडी इथंही अशीच परिस्थिती आहे. कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक घरांमध्ये पुराचं पाणी गेलं आहे. बौद्ध वसाहतीतील 17पेक्षा जास्त घरात पाणी आल्यामुळे त्यांचं अन्यत्र स्थलांतर करण्यात आलं. मात्र काही जणांचं स्थलांतर होऊ शकलं नाही. रामा कांबळे आणि त्याचं कुटुंबीय हे त्यापैकीच एक. घरात पुराचं पाणी घुसल्यानंतर शासकीय मदतीची प्रतीक्षा करत बसण्याऐवजी त्याने तात्पुरत्या निवाऱ्यासाठी आपल्या ट्रकचा आधार घेतला. 8 दिवसांपूर्वी ट्रकमध्ये सगळा संसार थाटला. नृसिंहवाडी औरवाड पुलाजवळच रस्त्याच्या कडेला रामानं ट्रक उभा करून आपल्या कुटुंबाला सुरक्षित निवारा दिला आहे. पाण्याची पातळी जर अचानक वाढू लागली तर ट्रक सुरू करून अन्य ठिकाणी जाणं शक्य होणार आहे. ट्रकमध्ये जेवण तयार करण्यापासून ते मुलांच्या अभ्यासापर्यंत सर्व कामं केली जात आहेत. ट्रकच्या छोट्या जागेत काही अडचणी उद्भवत असल्या तरी नजरेसमोरच घर असल्यानं त्याची फारशी पर्वा करणं कांबळे कुटुंबियांना गरजेचं वाटत नाही. इतर वेळी ट्रकमुळे रोजीरोटी कमावणाऱ्या रामा कांबळेला त्याच ट्रकनं निवारा दिल्याचंही दिसून आलं. बी न्यूजसाठी नृसिंहवाडीहून रमेश सुतार. बातमी आहे इचलकरंजीची. इचलकरंजी नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव वाढत असल्यानं काँग्रेसकडून कुरघोडी केली जात आहे. पालिकेत सत्तेत जरी एकत्र असलो तरी अंतर्गत कलहामुळे भविष्यात वेगळा विचार करावा लागेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रतोद रवींद्र माने यांनी पत्रकार बैठकीत दिला. इचलकरंजी नगरपालिकेत काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी असूनही गेल्या 9 महिन्यापासून काँग्रेसकडून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना दुजाभाव मिळत आहे. भागातील विकास कामं असोत की पालिकेत एखाद्या विषयावरील निर्णय यामध्ये राष्ट्रवादीला विश्वासात घेतला जात नाही. त्यामुळे अंतर्गत कलह वाढत आहे. पालिका सभेतही याचे पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रतोद रवींद्र माने यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना माजी आमदार अशोक जांभळे यांनी कर्जबाजारी असलेल्या पालिकेला कर्जमुक्त करण्यासाठी प्रयत्न केला. गेल्या 2 वर्षात सुमारे 35 कोटी रुपयांहून अधिक निधी शासनाकडून आणला आहे. यामुळे मक्तेदारांची थकीत देयक काही प्रमाणात अदा केली असून विकास कामंही करण्यात आली आहेत. यातून राष्ट्रवादी पर्यायानं अशोक जांभळे यांच्या वाढत्या प्रभावाला खो घालण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत. याला प्रसंगी सडेतोड उत्तर दिलं जाईल असा इशारा दिला. पोटतिडकीमुळे काँग्रेसची काही मंडळी
साहेबांचा प्रभाव कमी होण्याच्यासाठी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर जर आघात करत असतील तर ही राष्ट्रवादी कधीही सहन करून घेणार नाही आणि या सगळ्याला जशाच तसं उत्तर नजीकच्या काळात राष्ट्रवादी देण्यास तयार राहील. नगरसेवक अशोक जांभळे यांनी शहराचा विकास कागदपत्रांचा मेळ घालून होत नाही तर त्याला निधीची आवश्यकता असते. शासनाकडून निधी आणून पालिकेची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करत असल्यानंच आगपाखड होत आहे असंही त्यांनी सांगितलं. यावेळी शिक्षण समिती सभापती माधुरी चव्हाण, बंडा मुसळे, भाऊ आवळे उपस्थित होते. एकूणच पालिका राजकारणात काँग्रेस राष्ट्रवादी असा वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बातमीपत्राच्या पुढील भागात पाहूयात. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची दुरावस्था तर नदीकाठची पिकं धोक्यात. सक्षम आणि संवेदनशील पत्रकार घडवण्यासाठी शिवाजी विद्यापीठानं काळानुसार बदल स्वीकारावेत. माध्यम प्रतिनिधींच्या बैठकीचा सूर. इचलकरंजीतील झोपडपट्टीमधील घरकुलांचं बांधकाम रखडल्यानं माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे यांचा सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर. या आणि इतर बातम्यांसह भेटूया बातमीपत्राच्या दुसऱ्या भागात थोड्याच वेळात. भाई साहब आप रोते क्यों हो? तो क्या करूं यार, ये वापस मैके आती नहीं है. वक्रतुंड मोटर्स, मारुति ऑथोराइज्ड सर्विस स्टेशन. अपनी मारुति कहीं भी लो और वक्रतुंड में पाओ टोटली फ्री कूपन सर्विस, कंप्यूटराइज्ड व्हील अलाइनमेंट एंड बैलेंसिंग, डिकार्बनाइज्ड मशीन, हेडलैम्प टेस्टिंग मशीन और मारुति उद्योग द्वारा ट्रेंड स्टाफ. ये बेहतरीन सर्विस देने का हमारा वादा है और इसलिए तो ये मायके वापस आती ही नहीं यार. रिक्षा दरकता श्यामकुमार माहितीये ना? माहितीये ना. तर चला मग. अहो दादा चला. कुठे जायचंय? अहो डीएस मध्ये. चला. कुठे जाणार? डीएस मध्ये. डीएस मध्ये. डीएस मध्ये. द्वारकादास मध्ये घ्या. हा रिक्षा सरळ द्वारकादास श्यामकुमार मध्ये घ्यायची ना. अहो सकाळपासून 10 जणांना सोडले, तुम्ही 11वे. सकाळपासून मागे लागले, शेवटी उशीर केलातच ना. अहो डीएसच्या मान्सून सेल मध्ये चाललोय. चांगल्या पसंतीच्या साड्या मिळवायच्या म्हणजे लवकरात लवकर जायला नको का? तुमचं असंच असतं, वराती मागून घोडे. द्वारकादास श्यामकुमारचा मान्सून सेल म्हणजे महिलांसाठी खरेदी उत्सवच. भरघोस डिस्काउंट मिळवण्याचा आणि मनसोक्त साड्या खरेदी करण्याचा. तेव्हा आजच भेट द्या डीएसच्या मान्सून सेलला. द्वारकादास श्यामकुमार, लक्ष्मी रोड, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. इथं लाभते अद्ययावत वैद्यकीय सुविधा. इथं मिळते प्रत्येक झडपेस नवी आशा. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. श्री साई कार्डियाक सेंटर. हृदय रुग्णांसाठी सेवाभावी भावनेने कार्यरत कोल्हापुरातील अद्ययावत हॉस्पिटल म्हणजेच महालक्ष्मी हृदयालय प्रायव्हेट लिमिटेड संचलित श्री साई कार्डियाक सेंटर. 25 बेड्सचे सुसज्ज आयसीसीयू व क्रिटिकल केअर युनिट, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, पेसमेकर, बलून व्हॉल्व्होटॉमी यासाठी अत्याधुनिक कॅथलॅब. बायपास सह सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ञ डॉक्टर्स व प्रशिक्षित नर्सेस यांच्यासह माफक दरात उपचार सेवा. हृदय रुग्णांसाठी वरदायी असणारे 65 बेड्सचे सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे श्री साई कार्डियाक सेंटर, राजारामपुरी 6वी गल्ली, कोल्हापूर. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. बंगला बांधायचा असो वा जनसामान्यांचा निवारा, त्यासाठी बांधकाम हवं मजबूत आणि भक्कम मजबूतीसाठी महालक्ष्मी टीएमटी. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कामगारांचं कौशल्य आणि अभ्यासू व्यवस्थापनातून दर्जेदार स्टीलची निर्मिती. महालक्ष्मी टीएमटी जास्त वजन पेलण्याच्या क्षमतेसह भूकंपरोधक, म्हणूनच बांधकाम व्यावसायिकात ख्याती. गुणवत्तापूर्ण स्टीलच्या जणू लवचिक वाती. महालक्ष्मी टीएमटी ISI गुणवत्तापूर्ण, अश्युरन्स ऑफ क्वालिटी, वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स. महालक्ष्मी टीएमटी बार्स. भक्कमतेला, विश्वासाची, मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी टीएमटी बार्स, नाते अविरत जुळते. नव्या युगात नव्या जमान्यात आता महत्त्व आलंय स्पेशलायझेशनला.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव असणारे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर विलास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर, हायली इक्विप्ड डायलिसिस युनिट, ICU आणि ऑपरेशन थिएटर म्हणजे किडनी विकारानं त्रस्त रुग्णांसाठी नवसंजीवनी, रक्तदाब, मधुमेह आणि किडनी ट्रान्सप्लांट सह सर्व प्रकारच्या किडनी व्याधींवर इथं होतात अचूक उपचार सर्वोत्तम तंत्रज्ञानातून. तर डॉक्टर कौस्तुभ औरंगाबादकर यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा लाभ मिळतो मेंदू आणि मज्जातंतू विकारांच्या रुग्णांना. इथला न्यूरोलॉजी विभाग म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान आणि रुग्णांची संपूर्ण काळजी. इथला नेत्रोपचार विभाग सेवा देतो डोळ्यांच्या सर्व विकारांवर, तिरडेपणा, लहान मुलांचे डोळ्याचे विकार, फेको विथ फोल्डेबल लेन्स सह मोतीबिंदूवर उपचार होतात आय स्पेशालिस्ट डॉक्टर श्रद्धा नाईक यांच्याकडून. सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर. परिपूर्ण नवरदेव बनण्यासाठी महालक्ष्मी ॲपरल्स, राजारामपुरी, चौथी गल्ली, कोल्हापूर. घर म्हणजे नव्हेच नुसत्या चार भिंती, तर तिथं हवी जवळीक निसर्गाशी. मन आणि शरीर प्रफुल्लित करणारा निळ्या तलावाचा सहवास, व्यायाम, योगा, खेळ यांची अत्याधुनिक साधनं आणि 100% समाधान देणारी घराची परिपूर्ण रचना. म्हणूनच आपली पावलं वळणार आहेत रंकाळा तलावाशेजारी, हरिओम नगर जवळ उभ्या राहणाऱ्या ब्ल्यू रिज या गृहनिर्माण प्रकल्पाकडे. कोल्हापुरात प्रथमच पोडियम पद्धतीनं पार्किंग सह सर्व सुविधा देणाऱ्या आणि आपल्या स्वप्नातील घराची संकल्पना प्रत्यक्षात साकारणाऱ्या ब्ल्यू रिज मधील फ्लॅटसाठी मिळेल राष्ट्रीयकृत बँकेकडून अर्थसहाय्य. ऑफिस संपर्क स्पार्कल बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड, 250B/35A, यशवंत पार्क, नागाळा पार्क, राजहंस प्रिंटिंग प्रेस जवळ, कोल्हापूर. साइट संपर्क ब्ल्यू रिज प्रोजेक्ट, रिव्हिजनल सर्वे नंबर 1104, प्लॉट नंबर 4, हरिओम नगर, अंबाई टँक जवळ, कोल्हापूर. मॅरेजेस मेड इन हेवन. लग्न आयुष्याची नवी इनिंग. लग्न 2 जीवांची एकरूपता. लग्न 2 कुटुंबांची समरसता. लग्न एक नवा प्रवास. वैवाहिक आयुष्याच्या प्रवासाची सुरुवात करा मॅरेज मेकरच्या साथीनं. या अनमोल क्षणांना अलगद झेलून आम्ही देतो तुमच्या ओंजळी. मॅरेज मेकर, पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी. मॅरेज मेकर. संपर्क 0231 2 650 907 आणि 9921662266. जब दिल चाहे चाय, HP चाय. जब दिल चाहे चाय, HP चाय. कुछ खास हो जाए, जब दिल चाहे चाय. खास बात, खास सुगंध, खास बात, खास उमंग. जब दिल चाहे चाय, HP चाय. जब दिल चाहे चाय. जब दिल चाहे चाय, जब दिल चाहे चाय. HP चाय. वाकई कुछ खास चाय.
आता आपलं उज्ज्वल करिअर आपल्या हाती. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाशी संलग्न असलेला हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम स्टडीज मध्ये BSc कोर्स, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी तसंच कुकरी, बेकरी आणि कन्फेक्शनरी यामध्ये 1 वर्ष कालावधीचा सर्टिफिकेट कोर्स, व्यक्तिशः तसंच व्यावसायिक प्रशिक्षण देणारी नामवंत संस्था, कुशल प्राध्यापक वर्ग, प्रशस्त कार्यशाळा, नामांकित शेफचं मार्गदर्शन, शिका आणि कमवा योजना, नोकरीसाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण सहाय्य, शिवाय अत्यंत प्रशस्त व प्रगत कॅम्पस, खास मुलींसाठी हॉस्टेल सुविधा तसंच अत्याधुनिक किचन्स, बेकरी आणि कन्फेक्शनरीज लॅब, हाऊसकीपिंग आणि फूड अँड बेवरेज वर्कशॉप. याबरोबरच कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत विद्यार्थ्यांसाठी 5 तारांकित हॉटेल्स व क्रूज लाईनवर नोकरी प्राप्त करून देणारी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतील अग्रगण्य प्रशिक्षण संस्था डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, 2130 ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 2 666 337. शैक्षणिक क्षेत्रातील 5 वर्षांची यशस्वी वाटचाल आणि शेकडो विद्यार्थ्यांना दिलेलं मार्गदर्शन हे ग्रास्पचं वेगळेपण. ग्रास्प म्हणजे केवळ क्लास नव्हे, ग्रास्प एक परंपरा आहे, ग्रास्प एक तंत्रज्ञान आहे, ग्रास्प एक ओळख आहे. जेव्हा ओलांडायची असतात आव्हानांची क्षितिज, तेव्हा ग्रास्प देतं नेमकी दिशा. 11वी 12वी सायन्स व नॅशनल लेवलच्या JEE, NEET व इतर प्रवेश परीक्षांकरता विशेष मार्गदर्शन, तसंच शालेय स्तरावरील 8वी ते 10वी वर्गांकरता IIT, NEET फाउंडेशन कोर्सेस एकाच छताखाली. ग्रास्प ग्रँड अकॅडमी ऑफ सावंत पाटील, हॉटेल मराठा रिजन्सी समोर, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. संपर्क 9850 05 1417. स्टाईल, फॅशन, कम्फर्ट, फील, ब्लू मॅन. पुरुषांचे व्यक्तिमत्व खुलवणारे, रुबाबदार बनवणारे प्युअर कॉटनचे, प्लेन, चेक्स आणि लाइनिंगचे एकापेक्षा एक आकर्षक शर्ट्स. ब्लू मॅन 100% एक्सपोर्ट होणारे दर्जेदार इटालियन फॅब्रिक, मजबूत स्टिचिंग, परफेक्ट फिटिंग. यामुळेच ब्लू मॅन शर्ट्स बनतात तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख. ब्लू मॅन शर्ट्सचे फॅक्टरी आउटलेट असलेले राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील श्री महावीर गारमेंट्स सादर करत आहे ब्रँड प्रमोशन ऑफर. 1 शर्ट खरेदीवर 1 शर्ट फ्री मिळवा, 2 शर्ट खरेदीवर 3 शर्ट फ्री मिळवा आणि 3 शर्ट खरेदीवर तब्बल 5 शर्ट मिळतील फ्री. अशी संधी नेहमी येत नाही. आजच राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील महावीर गारमेंट्सच्या शोरूमला किंवा पुणे बेंगलोर हायवे उजळाईवाडी येथील ब्लू मॅन फॅक्टरीला भेट द्या. ब्लू मॅन, द नेम फॉर ट्रस्ट, क्वालिटी, स्टाईल अँड एलिगन्स. अस्सल विना पावडर दूध, शाहू दूध सर्वत्र उपलब्ध. उज्ज्वल करिअरसाठी शिक्षणाचा पाया भक्कम हवा, जो मिळतो कीर्ती क्लासेसमध्ये. IIT, JEE मेन्स आणि ॲडव्हान्स, नीट, बीट्स, VIT इत्यादी प्रवेश परीक्षांसाठी आणि 11वी 12वी PCMB साठी प्रवेश सुरू. 4 मजली प्रशस्त इमारत, हवेशीर क्लासरूम्स, कम्प्युटराइज्ड नोट्स, टेस्ट सिरीज, सुसज्ज ग्रंथालय आणि उच्च विद्या विभूषित संशोधक, अनुभवी तज्ञ प्राध्यापक डॉक्टर VK जोशी सर स्वतः सर्व विषय शिकवतात. म्हणून तर आजवर कीर्ती क्लासेसचे शेकडो विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले, उज्ज्वल करिअरचे मानकरी बनले. यावर्षी KVPI ही मानाची स्कॉलरशिप मिळवणारा आणि IIT मध्ये प्रवेश मिळवणारा ब्रह्मेश जोशी हा कोल्हापुरातील एकमेव विद्यार्थी कीर्ती क्लासचाच. असेच हजारो गुणवंत विद्यार्थी बनवण्यासाठी कटिबद्ध आहे कीर्ती क्लासेस. कारण आम्ही जाणतो, शिक्षण म्हणजे नव्हे बाजार. कीर्ती क्लास आहे ज्ञानदानाचा वसा आणि विद्यार्थ्यांचा आधार. कीर्ती क्लासेस,
अत्याधुनिक उपकरणांद्वारे हृदयरोगाचं पूर्वनिदान करून त्यासाठी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी तसेच हृदयाला असलेलं छिद्र आता विनाच्छेद शस्त्रक्रियेनं बंद करण्याची किमया साधली आहे डॉक्टर आडनाईक यांनी. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू झालंय स्वस्तिक हॉस्पिटल. अतिरक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, बालकांचे जन्मजात हृदयविकार यावर कुशल आणि आधुनिक उपचार. अत्याधुनिक उपकरणांनी आणि तज्ञांनी सुसज्ज ICU. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेले तज्ञ डॉक्टर अर्जुन आडनाईक यांचं प्रमुख मार्गदर्शन. रुग्णवाहिका, पॅथॉलॉजी, डिजिटल एक्स-रे, पेसमेकर, TMT, होल्टर अशा सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे स्वस्तिक हॉस्पिटल. म्हणूनच तर नवतंत्रज्ञान आणि माणुसकी जपत हृदयावर राज्य करणारे डॉक्टर आडनाईक यांचं स्वस्तिक हॉस्पिटल म्हणजे रुग्णांना नवसंजीवनी. स्वस्तिक हॉस्पिटल, ताराराणी चौक, साई दर्शन हॉटेल मागे, कोल्हापूर. फोन 2535373. बातमीपत्राच्या दुसऱ्या भागात पुन्हा स्वागत. आता नजर टाकूया राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील काही विशेष घडामोडींवर. पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं. आदर्श प्रकरणाचा अहवाल न मांडता सरकारनं काढला पळ. विशेष अधिवेशन घेण्याची विरोधकांची मागणी. शिवसेनेचे आमदार दिवाकर रावते यांचं निलंबन मागे. डान्स बार सुरू होऊ देणार नाही, गृहमंत्री RR पाटील यांचा निर्धार. सरकार लवकर अध्यादेश काढणार. ठाणे इथं कुपोषणामुळे 140 बालकं दगावली. BCCIची कार्यकारिणी अखेर रद्द. जगमोहन दालमियाच हंगामी अध्यक्ष. झिम्बाब्वे क्रिकेट दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर. खेळाडू जेवतात स्टेडियमवर, प्रवासही स्वखर्चानं. परत वळूयात कोल्हापूर जिल्ह्यातील बातम्यांकडे. कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवणं गरजेचं आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी विद्यार्थी दशेपासूनच केली तर यश निश्चितच मिळेल, असं मत भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी व्यक्त केलं. शैक्षणिक प्रगतीबरोबरच शरीर सुदृढतेसाठी मुलींनी आरोग्याची काळजी घेणंही गरजेचं आहे, असंही महाडिक यांनी नमूद केलं. शिंगणापूर इथल्या राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतनमध्ये आयोजित कळी उमलताना या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. शिंगणापूर जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतनमध्ये धनंजय महाडिक युवाशक्ती महिला आघाडीच्या वतीनं शालेय मुलींना आपल्या आरोग्याविषयी जागृत करण्यासाठी कळी उमलताना या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अरुंधती महाडिक यांनी मुली आणि महिलांनी आपलं आरोग्य निरोगी राहावं यासाठी योग्य व्यायाम आणि सकस आहार घ्यायला हवा असं सांगितलं. मुलींनी अभ्यासाबरोबरच खेळ आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करावी असं आवाहनही त्यांनी केलं. डॉक्टर माधवी सावंत यांनी मुली आणि महिलांनी आपलं आरोग्य जपण्यासाठी घ्यावयाची काळजी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केलं. कार्यक्रमावेळी अरुंधती महाडिक यांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपणही करण्यात आलं. यावेळी 150हून अधिक मुलींना सॅनिटरी नॅपकिनचं वाटप करण्यात आलं. पंचायत समिती सदस्या दीपा आवळे, मुख्याध्यापक RM गोसावी, शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच मीनाताई पाटील, सुवर्णा आवळे, मधुरा पाटील, रतन कांबळे, मेघा पाटील, विद्या चौगले, SK कदम यांच्यासह शिक्षक वर्ग, विद्यार्थिनी आणि पालक उपस्थित होते. बातमी आहे गारगोटीची. गेली अनेक वर्ष ग्रामीण शिक्षणाची पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या गारगोटी शहरात रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे गारगोटी आता खड्डेनगरी बनली आहे. या विरोधात शिवसेनेनं आंदोलनाचा इशारा दिलाय. ऐतिहासिक आणि शैक्षणिकदृष्ट्या भुदरगड तालुक्यातील गारगोटी शहराचं वेगळं स्थान आहे. तालुक्याचं मुख्यालय असलेल्या गारगोटी शहरात मूलभूत सुविधाही मिळू शकत नाहीत, हे स्थानिक नागरिकांचं दुर्भाग्य म्हणावं लागेल. मंत्री, खासदार, आमदार अशा लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे गारगोटीची ओळख आता खड्डेनगरी झाली आहे. गारगोटी पालगाव राज्यमार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाताना कसरत करावी लागतीये. गृहराज्यमंत्री अध्यक्ष असलेल्या मौनी विद्यापीठ परिसरात तर खड्डे, चिखल, पाणी यांचं साम्राज्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय. याहीपेक्षा दयनीय अवस्था डॉक्टर DY पाटील शैक्षणिक संकुलाजवळील इंजूबाई पाणंदीची झाली आहे. या रस्त्याला अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलंय. या चिखल आणि खड्ड्यातून मार्ग काढताना विद्यार्थी आणि पालकांची मोठी तारांबळ उडतीये. या परिसरात हजारो खड्डे पडलेले आहेत. त्या परिसरातील मुलं कमीत कमी 2000 खड्डे पडलेत. ही लहान मुलं जीव घेणा प्रवास या रस्त्यावरनं करत आहेत आणि कित्येक वेळा निवेदनं देऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना आपण सर्व निवेदनं देऊन सुद्धा यात काही सुधारणा झालेली नाही. त्यामुळं गारगोटीतील विद्यार्थ्यांचं जीवन धोक्यात आहे आणि हे जर खड्डे 8 दिवसाच्या आत नाही मोजले
तर शिवसेना स्टाईलनं जोरदार आंदोलन केलं जाईल. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी गारगोटी परिसरातील नागरिकांनी कित्येक वेळेला गृहराज्यमंत्री आमदार के.पी. पाटील, खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे आपलं दुखणं मांडलंय. मात्र रस्त्याच्या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष द्यायला कुणाला वेळच नाहीये. याच प्रश्नावर आता शिवसेनेनं मात्र आंदोलनाचा इशारा दिलाय. दरम्यान कोल्हापूर राधानगरी राज्यमार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य आहे. पावसामुळे राज्यमार्गांची अवस्था दयनीय झाली आहे, पण सार्वजनिक बांधकाम विभागानं मात्र बघ्याची भूमिका घेतली आहे. कोल्हापूर राधानगरी मार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करण्यासाठी चालकांना तारेवरील कसरत करावी लागते. परिती इथल्या शेतकरी संघटनेनं रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध व्यक्त केला. परितीसह घोटवडे गावाशेजारी काही तरुणांनी रस्त्यावरील खड्डे पाहून वृक्षारोपण केलं आणि निषेध व्यक्त केला. राधानगरी तालुक्यातील दूधगंगा नदीकाठच्या ऊस आणि भात शेतीमध्ये गेले 15 दिवस महापुराचं पाणी साचलं आहे. त्यामुळे पिकं कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. यंदा सलग 2 महिने सतत पाऊस पडत असल्यानं पिकांची उंची खुंटली आहे. त्यामुळे मशागत आणि लागवडीसाठी केलेला खर्च वाया जातो की काय अशी भीती शेतकरी वर्गाला सतावत आहे. जिल्ह्यात यंदा पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. बहुतेक सर्व धरणं पूर्ण क्षमतेनं भरली असून पाण्याचा विसर्गही सुरू झालाय. त्यामुळे नदी आणि ओढ्याच्या काठावरील ऊस आणि भात शेतीमध्ये गेल्या 15 दिवसांपासून पाणी साचलं आहे. त्यामुळे पिकं कुजण्याची भीती शेतकरी वर्गातून वर्तवली जात आहे. ऊसाच्या सुरळीत सतत पाणी राहिल्यानं ऊसाची उंची खुंटली आहे. त्यामुळे गेल्या 8 महिन्यांपासून केलेले कष्ट आणि खताचे पैसेही वाया जाणार आहेत. शासनानं पिकाचे पंचनामे करावेत अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. बिद्री पुलाच्या भराव्यामुळेही पाण्याचा फुगवटा वाढला आहे. त्यामुळे मजरे, कासारवाडा, बोरवडे, मालवे, कपिलेश्वर, मांगोली, आकनूर, सरवडे, मांगेवाडी आदी गावातील नदीकाठावरील पिकांचं नुकसान होत आहे. यावर्षी नद्यांचं पाणी 2 वेळा पात्राबाहेर पडलं आहे. शेतजमिनीत सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. ओल्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. सलग 2 महिने पाऊस पडत असल्यानं त्याचा परिणाम वैरणीवरही झाला आहे. वृत्तपत्र विद्या विभागातील विद्यार्थ्यांना पत्रकारितेतील काळानुरूप बदल दाखवून देऊन नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून दिली पाहिजे. यासाठी विद्यापीठानं विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचं सहकार्य घ्यावं, तसंच गरजेनुसार अभ्यासक्रमात बदल करावा अशी भूमिका कोल्हापुरातील प्रमुख वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या संपादक आणि प्रतिनिधींनी मांडली. निमित्त होतं शिवाजी विद्यापीठातील अधिकारी आणि संपादक प्रतिनिधी यांच्या विशेष बैठकीचं. यावेळी शिवाजी विद्यापीठाची वाटचाल, त्रुटी आणि आव्हानं या विषयावर मान्यवरांनी आपली मतं मांडली. शिवाजी विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या विभागाच्या वतीनं आज कोल्हापुरातील विविध वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे संपादक आणि प्रतिनिधी यांच्याशी चर्चेचं आयोजन केलं होतं. कुलगुरू डॉक्टर एन.जे. पवार यांनी सर्वांचं स्वागत करून उपस्थितांना सूचना मांडण्याची विनंती केली. यावेळी सर्वांनी आपली मतं परखडपणे मांडली. बी न्यूजचे कार्यकारी संपादक चारुदत्त जोशी यांनी झपाट्यानं बदलणाऱ्या माध्यम क्षेत्राच्या तुलनेत विद्यापीठाचा अभ्यासक्रम मागं पडल्याचं निदर्शनास आणून दिलं. विद्यापीठाकडे असणारी तांत्रिक यंत्रणा विद्यार्थी घडवण्यासाठी उपयोगात आणणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची भाषा, व्याकरण यासह नवं तंत्रज्ञान याबाबत अधिक भर देण्याची गरज असल्याचं सांगितलं. यासाठी वेळप्रसंगी अभ्यासक्रमात बदल करून सक्षम पत्रकार घडवण्यासाठी प्रात्यक्षिकांवर भर द्यावा असं सुचवलं. सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार यांनी इंडस्ट्री आणि विद्यापीठ यांच्यात समन्वय नसल्याचं सांगितलं. यामुळे इंडस्ट्रीला आवश्यक असणारं कौशल्यपूर्ण मनुष्यबळ विद्यापीठाकडून मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. लोकमतचे संपादक वसंत भोसले यांनी माध्यम क्षेत्रामध्ये प्रचंड बदल आणि विस्तार झाला आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमं आणि इंटरनेट जर्नलिझम या दृष्टीनं सक्षम विद्यार्थी घडवणं आवश्यक असल्याचं सांगितलं. तरुण भारतचे निवासी संपादक दशरथ पारेकर यांनी भाषा आणि तांत्रिक ज्ञान उत्तम असणारी मुलं घडवण्याची अपेक्षा व्यक्त केली. महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक विजय चोरमारे यांनी विद्यापीठ आणि वृत्तपत्र विद्या विभागाची प्रतिमा उंचावण्यासाठी विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देणं, त्यासाठी यंत्रणेची मानसिकता बदलणं आवश्यक असल्याचं सांगितलं. यावेळी पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक विजय जाधव, मुकुंद फडके, दैनिक पुढारीचे शिवाजी जाधव, समीर देशपांडे, राजेंद्र मकोटे, संदीप राजगोळकर, प्रताप नाईक, समीर मुजावर, शीतल धनवडे यांच्यासह इतरही प्रतिनिधींनी आपले विचार मांडले. कुलगुरू पवार यांनी माध्यम प्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करून विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून आवश्यक ते शैक्षणिक आणि तांत्रिक सुविधाविषयक बदल करण्याची सहमती दर्शवली. यावेळी कुलगुरू अशोक भोईटे, परीक्षा विभाग नियंत्रक B.M. हिरडेकर, कुलसचिव D.V. मुळे, डॉक्टर निशा मुढे, डॉक्टर ओमप्रकाश कलमे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात प्रचंड गाजलेल्या हरियाली घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमलेल्या तांत्रिक समितीचा अहवाल फुटल्याची चर्चा सुरू आहे. या प्रकरणातील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना क्लीन चिट दिल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. यानंतर खडबडून जागा झालेल्या जिल्हा परिषद प्रशासनानं तांत्रिक चौकशी समितीलाच नोटीस बजावली आहे. पन्हाळा तालुक्यातील 11 गावांमध्ये पाणलोट क्षेत्र विकास अर्थात हरियाली योजना राबवण्यात आली. सामाजिक वनीकरण, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत ही योजना राबवली गेली. शेततळ, दगडी बंधारे याबरोबरच गांडूळ खत निर्मिती, वृक्षारोपण आणि शेती अवजारांचं वाटप या योजनेतून करण्यात येतं. पन्हाळा तालुक्यात हरियाली योजनेत घोटाळा झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर या घोटाळ्याची चौकशी करण्यात आली. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास यांनी 700 पानांचा अहवाल सादर केला. त्यामध्ये सरपंच, ग्रामसेवक आणि काही अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला होता. यानंतर तांत्रिकदृष्ट्या चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली. जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी सुरेश मगदुम, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभाकर पाटील, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता AK पाटील, करवीर पंचायत समितीचे NM देसाई यांची चौकशी समिती गठीत करण्यात आली. या चौकशी समितीनं हरियाली घोटाळ्यातील सर्वांनाच क्लीन चिट दिल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. हरियाली घोटाळ्यातील जहारीतील शुक्राचार्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक PB पाटील यांना विचारलं असता अजून अहवाल प्राप्त झालेला नाही असं सांगण्यात आलं. मात्र चौकशीसाठी दिलेली मुदत पूर्ण होऊन महिना उलटला तरीही अहवाल सादर केला नसल्यामुळे चौकशी समितीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचं PB पाटील यांनी सांगितलं. मेरीवेदर मैदानातील जागा 22 वर्षापूर्वी टेनिस असोसिएशनला विना मोबदला दिली आहे. त्यांनी करारातील अटी आणि शर्तींचा भंग केल्यानं त्यांच्यावर कारवाई होणार का अशी विचारणा स्थायी समिती सभेत करण्यात आली. टोप इथल्या खणीतील दगड परस्पर काढून नेले जात आहेत. हे काम ताबडतोब थांबवावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. कोल्हापूर महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा सभापती रमेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. नगरोत्थानमधील कन्सल्टंट CB कांड यांना प्रशासन पाठीशी का घालत आहे अशी विचारणा राजू घोरपडे आणि शारंगधर देशमुख यांनी केली. कन्सल्टंट नियुक्तीसाठी नवीन पॅनल नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे असं प्रशासनाने स्पष्ट केलं. सत्यजित कदम यांनी मेरीवेदर ग्राउंड भाड्यानं दिल्यानंतर त्यासाठी घेतलेलं डिपॉझिट लवकर परत दिलं जात नाही असं सांगितलं. तर सुभाष रामुगडे यांनी मेरीवेदरमधील जागा 22 वर्षापूर्वी टेनिस असोसिएशनला विना मोबदला दिली आहे. त्यांनी करारातील अटी आणि शर्थीचा भंग केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार का अशी विचारणा केली. संबंधित असोसिएशनला नोटीस देऊन सुनावणी घेण्यात आली आहे. खुलासा आल्यानंतर पुढील कार्यवाही ठेवू असं प्रशासनानं स्पष्ट केलं. महालक्ष्मी मंदिराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांचं रुंदीकरण करावं अशी मागणी राजू लाटकर यांनी केली. या संदर्भात योग्य ती कार्यवाही ठेवू असं आश्वासन प्रशासनानं दिलं. पाणी आणि घरफाळा बिलावर केलेली 18% दंडाची आकारणी जादा असून ती कमी करावी असं सतीश लोडगे यांनी सांगितलं. निकृष्ट दर्जाची कामं झाल्यामुळेच शहरात सर्वच रस्त्यावर खड्डे पडले आहेत. याबाबत तपासणी करून अहवाल देण्यात यावा अशी मागणी राजू लाटकर यांनी केली. तर राजू घोरपडे यांनी गणेशोत्सव मिरवणूक मार्गावरील खड्डे मुजवावेत अशी सूचना केली. डांबर चांगल्या दर्जाचं नसल्यानं रस्ते लवकर खराब होतात असं सत्यजित कदम यांनी सांगितलं. जे रस्ते खराब झाले आहेत ते संबंधित कंत्राटदाराकडून करून घेऊ तसंच दंडात्मक कारवाई करू असंही प्रशासनानं स्पष्ट केलं. टोप इथली खण महापालिकेच्या मालकीची असूनही उपसरपंच आणि इतर काही लोक त्या ठिकाणचे दगड परस्पर काढून नेत आहेत. त्यांना तहसीलदार, पोलीस अधिकारी यांची साथ मिळत आहे. महापालिकेनं हे काम तातडीनं थांबवावं आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी अशी सूचना राजू लाटकर यांनी केली. पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊ असं प्रशासनानं स्पष्ट केलं. भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास समृद्ध करणाऱ्या प्रभात फिल्म कंपनीचं मानचिन्ह असलेल्या तुतारीच्या प्रतिमेचं आज एका शानदार सोहळ्यात उद्घाटन करण्यात आलं. चोरीला गेलेली तुतारी अखिल भारतीय चित्रपट महामंडळानं पुन्हा उभी केली आहे. मंगळवार पेठेतील तस्ती गल्ली जवळच्या इमारतीत 1929 साली प्रभात फिल्म कंपनीची स्थापना झाली होती. व्ही शांताराम, फत्तेलाल शेख, केशवराव धायबर, सीताराम बी कुलकर्णी आणि विष्णुपंत दामले यांनी ही कंपनी उभारली होती. कलात्मकतेचं बळ घेऊन स्वप्न साकारण्यासाठी उगवत्या सूर्याकडे पाहून तुतारी फुंकणारी महिला असं या कंपनीचं बोधचिन्ह अजरामर झालं आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास घडवणारी प्रभात कंपनीची वास्तू
इतर इमारतींच्या गर्दीत हरवून गेली होती. त्यामुळे या जागेत चित्रपट महामंडळानं प्रभात कंपनीच्या स्मृती रसिकांसमोर ताज्या राहाव्यात यासाठी प्रभातची तुतारी उभा केली होती. मात्र ही तुतारीच चोरीला गेली होती. त्यामुळे या ठिकाणी अखिल भारतीय चित्रपट महामंडळानं नवी तुतारी उभी केली आहे. याचं उद्घाटन सिने अभिनेत्री बेबी शकुंतला यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी अभिनेत्री अलका कुबल, अभिनेता दिग्दर्शक विजय पाटकर, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे, भास्कर जाधव, श्रीनिवास साळोखे, उदय मराठे, मधुकर रामाणे, बाबा पार्टे यांची प्रमुख उपस्थिती होती. भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास प्रभातच्या माध्यमातून लोकांच्या समोर यावा या उद्देशानं प्रभातची तुतारी पुन्हा उभा करण्यात आल्याचं महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे आणि अलका कुबल यांनी सांगितलं. चित्रपट महामंडळाने स्वखर्चाने हा पुतळा उभा केलेला आहे आणि आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे. याबद्दल मला विशेष आनंद होतो आहे आणि या पुतळ्याची देखभाल करण्याची जबाबदारी आता नुकतीच कोल्हापूरच्या महानगरपालिकेने केली. याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. एक खरंच इंडस्ट्री म्हटलं की तुतारी आणि शांताराम बापूंपासूनची आहे, त्यामुळे खूप अभिमान वाटतोय की आज याचं ओपनिंग या दिवशी झालं आणि आम्ही त्यात सगळे सहभागी आहोत. कोल्हापुरातील सिद्धनाथ टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या वतीनं श्रावण महिन्यात खास यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. हिंदू धर्मातील पवित्र मानल्या जाणाऱ्या काशी दर्शनासह 8 ज्योतिर्लिंग, खजुराहो मंदिर आणि विविध धार्मिक स्थळांच्या दर्शनाची पर्वणी यात्रेकरूंसाठी यानिमित्त उपलब्ध झाली आहे. 16 ऑगस्ट रोजी या यात्रेला प्रारंभ होणार आहे. ज्येष्ठांसह सर्वच यात्रेकरूंची विशेष काळजी घेतली जाते. नागरिक आणि भाविकांनी श्रावण यात्रेचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजक अजय डबाणे यांनी केलंय. कोल्हापुरातील सिद्धनाथ टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या वतीनं धार्मिक यात्रेचं आयोजन केलं जातं. यात्रेकरूंच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेणारं ट्रॅव्हल्स म्हणून सिद्धनाथची ओळख आहे. शास्त्रोक्त पद्धतीनं आयोजित केल्या जाणाऱ्या धार्मिक यात्रांना कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे, बेळगाव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाविक नागरिक यात्रेकरूंचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. श्रावण महिना हा हिंदू धर्मात पवित्र मानला जातो. या महिन्याचं औचित्य साधून सिद्धनाथ टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या वतीनं खास श्रावण यात्रेचं आयोजन केलं आहे. महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंग, मध्य प्रदेशमधील 2 आणि काशी विश्वेश्वर अशा 8 ज्योतिर्लिंगांचं दर्शन या यात्रेत होणार आहे. यात्रेकरूंना काशी इथं पवित्र गंगास्नानाचा लाभही मिळणार आहे. शिल्पकलेचा अजोड नमुना असणाऱ्या मध्य प्रदेशामधील खजुराहो मंदिराचं दर्शन, त्याचबरोबर भेडाघाट, रामटेक, ओझर, तुळजापूर, अक्कलकोट आणि पंढरपूर या पवित्र स्थळांचं दर्शन घडणार आहे. 13 दिवसांच्या या यात्रेला 16 ऑगस्ट रोजी कोल्हापुरातून प्रारंभ होणार आहे. सिद्धनाथ टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या अमरजीवन कॉम्प्लेक्स, बाबू जमाल रोड तसंच न्यू पॅलेस परिसरातील रमणमळा इथल्या कार्यालयामध्ये यात्रेकरूंसाठी ॲडव्हान्स बुकिंगची सोय उपलब्ध झाली आहे. राजारामपुरी 13व्या गल्लीत लवकरच सिद्धनाथ ट्रॅव्हल्सची आणखी एक शाखा सुरू होणार आहे. सिद्धनाथ टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या श्रावण यात्रेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन आयोजक अजय डबाणे यांनी केलंय. सिद्धनाथ ट्रॅव्हल्सच्या वतीनं नजीकच्या काळात काशी, वैष्णवदेवी यात्रा, गुजरात, राजस्थान, संपूर्ण दक्षिण भारत आणि अष्टविनायक दर्शन यात्रेचंही आयोजन केलं जाणार आहे. बातमी आहे इचलकरंजीची. जयभीमनगर आणि नेहरूनगर झोपडपट्टीतील घरकुलांचं बांधकाम रखडल्यानं माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आता झोपडपट्टीधारक नगरपालिकेसमोर चुली पेटून उग्र आंदोलन करतील असा इशारा त्यांनी नगरपालिकेला दिला आहे. सत्ताधारी गटाच्या नेत्या असलेल्या किशोरी आवाडे यांच्या या भूमिकेची पालिका वर्तुळात चर्चा सुरू आहे. इचलकरंजी इथं केंद्र शासनाच्या योजनेतून जयभीमनगर आणि नेहरूनगर इथं झोपडपट्टीचं पुनर्वसन करण्याचं काम सुरू आहे. मात्र नेहरूनगरमधील काही नागरिक जागा रिकामी करण्यास तयार नाहीत. मक्तेदारांनाही दोन्ही ठिकाणचं बांधकाम थांबवल्यानं लाभार्थ्यांची गैरसोय होत आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही पालिका प्रशासन आणि सत्ताधारी या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे यांच्या नेतृत्वाखाली लाभार्थ्यांच्या शिष्टमंडळानं नगराध्यक्षा सुप्रिया गोंदकर यांची भेट घेतली. यावेळी किशोरी आवाडे यांनी घरकुलाचं बांधकाम त्वरित सुरू करावं, तसंच जे लाभार्थी नाहीत त्यांची जागा पालिकेनं त्वरित रिकामी करावी अशी मागणी केली. या प्रश्नावरून आवाडे यांनी नगर अभियंता बापूसाहेब चौधरी यांना धारेवर धरलं. तातडीनं बांधकाम सुरू न झाल्यास प्रसंगी नगरपालिका आणि मुख्याधिकारी दालनासमोर लाभार्थी चुली पेटून तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला. यावेळी झालेल्या चर्चेत अशोकराव जांभळे, बाळासाहेब कलागते, अब्राहम आवळे, माधुरी चव्हाण आदी सहभागी झाले होते. दरम्यान सत्ताधारी गटाच्याच नेत्या किशोरी आवाडे यांच्या या भूमिकेमुळे शहरवासियांना चर्चेला निमित्त मिळालं आहे.
राजारामपुरी आणि एसटी स्टँडला जोडणाऱ्या बाबूभाई परीख पुलाची प्रचंड दुर्दशा झाली आहे. त्यामुळे या पुलाची दुरुस्ती करून पर्यायी पूल बांधावा आणि इथून एकेरी मार्ग सुरू करावा अशी मागणी भाजपच्या वतीनं करण्यात आली आहे. मागण्यांचं निवेदन कोल्हापूर रेल्वे स्थानकाचे प्रबंधक VR विजयकुमार यांना देण्यात आलं. काही दिवसांपूर्वी बाबूभाई परीख पुलाच्या स्लॅबचा काही भाग कोसळला होता. सुदैवानं त्या दिवशी कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र हा पूल धोकादायक झाल्यानं भविष्यात इथं मोठी दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे हा पूल नव्यानं बांधला जावा किंवा इथं एकेरी वाहतूक सुरू करावी या आणि इतर मागण्यांसाठी भाजपच्या वतीनं स्टेशन प्रबंधक VR विजयकुमार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. महापालिका आणि रेल्वे प्रशासन या पुलाची जबाबदारी झटकत असल्यानं पुलाची दुरुस्ती कोण करणार अशी विचारणा करण्यात आली आहे. कोल्हापूर सोलापूर ही रेल्वे रात्री सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ती मोकळी धावते. म्हणून या गाडीची वेळ पूर्वीप्रमाणे सकाळची असावी, प्लॅटफॉर्मची उंची वाढवावी आदी मागण्या करण्यात आल्यात. स्टेशन प्रबंधकांना भेटलेल्या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष महेश जाधव, विजय जाधव, मधुमती पावनगडकर, तेजस्विनी हराळे, सुलभा मुजुमदार, तुषार देसाई आदींचा समावेश होता. औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या CETP प्रकल्पामध्ये काही तांत्रिक त्रुटी असून लवकरच त्या दूर केल्या जातील. त्यानंतर या प्रकल्पातून बाहेर पडणारं पाणी 100% शुद्ध असेल अशी माहिती वेस्टर्न महाराष्ट्र प्रोसेसर्स असोसिएशनचे अध्यक्ष गिरिराज मोहता यांनी इचलकरंजीत दिली. इचलकरंजी शहरातील औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा CETP प्रकल्प कार्यान्वित होऊन 1 वर्षाचा कालावधी लोटलाय. तरीही प्रोसेसमधील पाणी राजरोसपणे गटारीत सोडलं जातं. तसंच पाणी एकत्रित करण्यासाठी जमिनीखालून टाकण्यात आलेल्या पाईपलाईन सदोष असल्यानं त्यांच्या चेंबरमधून पाणी ओसंडून वाहतंय. त्याचा नागरिकांना त्रास होत असल्यानं वारंवार आंदोलनं होत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रोसेसर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील 68 प्रोसेसर्समधून बाहेर पडणारं 9 MLD सांडपाणी स्वतंत्ररित्या CETP पर्यंत आणून एकत्रित प्रक्रिया केली जाते. विविध ठिकाणांहून पाणी जमा करण्यासाठी टाकण्यात आलेल्या पाईपलाईनमध्ये तांत्रिक त्रुटी होत्या. या त्रुटी दूर करण्यासाठी गेल्या वर्षभरात 1.5 कोटी रुपये खर्च केले आहेत. बालाजी नगरातील पाईपलाईन आणि तेथील चेंबर दुरुस्त करून ते समपातळीत आणलं जाणार आहे. त्याचबरोबर यशवंत प्रोसेसमधील केंद्रात 30 अश्वशक्तीऐवजी 60 अश्वशक्तीचा मोटर पंप बसून हे पाणी उचलल्यानंतर सर्व तांत्रिक त्रुटी दूर होतील असं गिरिराज मोहता यांनी स्पष्ट केलं. यावेळी श्रीनिवास बोहरा, चंद्रकांत मेटे, अजित डाके, नृसिंह पारिक, शामराव कुलकर्णी आदी उपस्थित होते. साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 93व्या जयंतीनिमित्त गुरुवारी शिंगणापूर इथं विविध कार्यक्रम पार पडले. पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते अण्णाभाऊंच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केलं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 93व्या जयंतीनिमित्त गुरुवारी विविध उपक्रम राबवण्यात आले. शिंगणापूर इथं अष्टविनायक तरुण मंडळाच्या वतीनं अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. पृथ्वीराज धनंजय महाडिक यांच्या हस्ते अण्णाभाऊंच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊंच्या स्मृतींना उजाळा देत अभिवादन केलं. मंडळाच्या वतीनं काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीचं उद्घाटन पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी करवीर पंचायत समितीच्या सदस्या दीपा आवळे, सरपंच मीनाताई पाटील, उपसरपंच महेश पाटील, ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा आवळे, मेघा पाटील, सदस्य किरण पाटील, प्रकाश रोटे, रतन कांबळे, मंडळाचे अध्यक्ष सुनील आवळे, दत्ता आवळे, प्रशांत घोरपडे, भूपाल लोखंडे, अनिल धनवडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शिवाजी पेठेतील 8 नंबर शाळा परिसरातील तिरंगा चौक मित्र मंडळाच्या वतीनं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. नगरसेवक उत्तम कोराणे, राजीव जाधव यांच्या हस्ते वह्या, पुस्तकं, कंपासपेटी आदी साहित्य विद्यार्थ्यांना देण्यात आलं. यावेळी मंडळाचे अध्यक्ष नितीन सोनुले, संदीप घोरपडे, अशोक जगताप, रघुनाथ लोहार, रमेश साठे, अजित मोरे यांच्यासह नागरिक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कळंबा पाचगाव माध्यमिक विद्यालयात अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं. ज्येष्ठ नेते गोविंदराव पानसरे यांनी अण्णाभाऊ साठे यांचे विचार भांडवली शोषण व्यवस्थेच्या जमान्यात मानवतेचा महासागर फुलवत ठेवतील असं नमूद केलं. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष शिवाजीराव परुळेकर, मुख्याध्यापक विवेक ठाकूर, वैशाली हतकर, सुलभा पोवार यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. रमणमळा इथल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा मंचच्या वतीनं परिसरातील 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आलं. छत्रपती मधुरिमा राजे, नगरसेवक राजाराम गायकवाड, मंडळाचे अध्यक्ष विजय पाटोळे, अरुण शिंदे, केतन आवळे, दिलदार ठाकूर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
दहशतवाद, आर्थिक असमतोल आणि संरक्षण या दृष्टीनं भारतासमोर अनेक आव्हानं आहेत. त्यामुळे शेजारच्या देशांबरोबर भारताचे आर्थिक आणि सलोख्याचे हितसंबंध असणं भारताच्या विकासाच्या दृष्टीनं आवश्यक आहे, असं प्रतिपादन माजी परराष्ट्र सचिव सुधीर देवरे यांनी केलं. दैनिक सकाळच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दैनिक सकाळच्या 33व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी केशवराव भोसले नाट्यगृह इथं विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी मान्यवरांसह उपस्थितांचं स्वागत केलं. मुख्य संपादक श्रीराम पवार यांनी प्रास्ताविक केलं. राजाराम रक्तवान, मयूर कुलकर्णी, अनुजा पाटील, फरजाना नदाफ, विनोद कांबोज यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. यानंतर माजी परराष्ट्र सचिव सुधीर देवरे म्हणाले, भारताची वाटचाल विकसित देशाच्या दिशेनं सुरू आहे. सध्या लष्कराच्या जोरावर कोणतीही परिस्थिती हाताळणं सोपं नाही. त्यामुळे शांततामय मार्गाने चर्चा करत विविध देशांशी व्यापारी आणि आर्थिक हितसंबंध प्रस्थापित करणं आवश्यक आहे. यासाठी भारतानं पुढाकार घेतला आहे. दहशतवाद, आर्थिक असमतोल यावर मात करण्यासाठी शेजारी देशांशी हितसंबंध प्रस्थापित करणं अत्यावश्यक आहे, असं मत माजी परराष्ट्र सचिव सुधीर देवरे यांनी व्यक्त केलं. श्रीमंत शाहू महाराज निवासी संपादक मनोज साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केलं. दरम्यान कार्यक्रमानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दैनिक सकाळवर शुभेच्छांचा वर्षाव केला. महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी नगरपालिकेच्या नव्यानं उभारलेल्या प्रशासकीय इमारतीलाही मोठी गळती लागली आहे. गळतीमुळे नगर रचना विभागातील महत्त्वाची कागदपत्र आणि नकाशे खराब झाले आहेत. राज्यातील अवर्ग नगरपालिकेत श्रीमंत नगरपालिका आणि महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी नगरपालिकेनं शासनाकडून मिळालेल्या निधीतून स्टेशन रोडवर भव्य प्रशासकीय इमारत उभारली आहे. गेल्या 4 वर्षापासून पालिकेचं बहुतांश कामकाज या इमारतीतच चालतं. नव्यानं उभारलेल्या या इमारतीचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं झाल्यानं इमारतीला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. नगररचना विभागाच्या कार्यालयात लागलेल्या गळतीमुळे तर अनेक महत्त्वाचे नकाशे आणि कागदपत्र खराब झाली आहेत. याबाबत अधिकाऱ्यांनी कोणतीही कार्यवाही केली नसल्यामुळं गळतीचा प्रश्न अनुत्तरितच राहिलाय. आर्थिक अडचणीत असलेल्या पालिकेकडे इमारतीला लागलेली गळती काढण्यासाठीही निधी नसावा, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. कागल इथं अण्णाभाऊ साठे डिजिटल फलक विटंबना आणि मारामारी प्रकरणी पोलिसांनी दोन्ही समाजातील 5 जणांना अटक केली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं 6 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कागल इथं 2 महाविद्यालयीन तरुणात शुक्रवारी बाचाबाची झाली होती. याचं पर्यावसन मारामारीत होऊन आकाश आनंदा भांडवले या तरुणासह 3 जण जखमी झालेत. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या डिजिटल फलकाची विटंबना केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी कागल पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादही दाखल करण्यात आल्यात. या प्रकरणी हणबर गल्लीतील 8 जणांवर पोलिसांनी डिजिटल फलक विटंबना, जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करत असल्याच्या जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केलाय. तसंच महात्मा फुले वसाहतीमधील 9 जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यापैकी एकाला अटक केली आहे. या सर्वांना न्यायालयात हजर केला असता न्यायाधीश DS खेडेकर यांनी त्यांना 6 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बातमीपत्राच्या अखेरच्या भागात पाहूयात. इचलकरंजी जवळील दारू अड्ड्यांविरोधात उत्पादन शुल्क विभागाची जोरदार मोहीम. 41व्या कोल्हापूर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेला आजपासून प्रारंभ. या आणि इतर बातम्यांसह भेटूया बातमीपत्राच्या अखेरच्या भागात अल्पशा विश्रांतीनंतर. उज्ज्वल भवितव्यासाठी नवशिक्षण पीठ अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स. ME, MBA, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक आणि फार्मसी कोर्सेस. इथे मिळते पदवी सोबतच शिक्षणाच्या आनंदाची वॉरंटी. नामांकित तसंच आंतरराष्ट्रीय कंपनीशी संपर्क असलेला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल, वायफाय कॅम्पस, अत्याधुनिक संगणक लॅब, सुसज्ज ग्रंथालय, प्रशस्त रीडिंग हॉल तसंच मुला मुलींसाठी स्वतंत्र अद्ययावत हॉस्टेल, ऑनलाईन परीक्षा केंद्र याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा. कार्यक्षम व्यवस्थापन आणि अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली घडवा आपल्या पाल्याचं उज्ज्वल भवितव्य. ISO मानांकन प्राप्त अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, पुणे बेंगलोर हायवे, वाटारतर्फे वडगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. फोन 0230207740. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक भव्य इमारत
जणू आरसे महाल. निसर्ग सानिध्याचा आभास देणारं, कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांची आणि इतिहासाची चुणूक दाखवणारी चित्रनगरी. सज्ज आहे आपल्या क्षुधा शांतीसाठी अगदी प्रसन्न मनाने. प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट. सारथी प्युअर व्हेज. पंजाबी, चायनीज, महाराष्ट्रीयन ज्युसेस आणि आईस्क्रीम्स ही. कुशल व्यवस्थापनाखाली अगत्याची आपलेपणाची सेवा. चिमुकल्यांसाठी एंटरटेनिंग गेम्स. स्वच्छ, सुंदर, भव्य डायनिंग व्यवस्था. पार्किंग, लिफ्ट, एसी, नॉन एसी आणि पार्सल सुविधा असणारं फॅमिली रेस्टॉरंट. सारथी प्युअर व्हेज. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. ईगल प्राईड, पहिला मजला, मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर. दिवसाचा पवित्र प्रारंभ करील कागलचा ओंकार बंब. ओंकार बंब म्हणजे कमी वेळेत कमी जळणात भरपूर पाणी. वापरण्यास सोपा, जळण घालण्यासाठी कप्पा. कोणतंही जळण वापरा. नारळाच्या झावळ्या, बागेतील शेतातील केर कचरा, शेडी, लाकूड, अगदी काहीही. पाण्याचं तापमान दाखवण्यासाठी टेम्परेचर मीटरची सोय. धूर उंचीवर काढता येतो. बाथरूम शॉवरला गरम पाणी घ्या. उत्तम घडण आणि पावडर कोटिंगमुळे दीर्घायुषी. शिवाजी विद्यापीठानं प्रमाणित केलेला कागलचा ओंकार बंब. हजारो ग्राहकांचा विश्वास, समाधानी, आनंदी खास. आपणही आनंदात सहभागी होऊया. कागलचा ओंकार बंब घरी घेऊन जाऊया. ओंकार बंब, मेन रोड, कागल. फोन 243-427. कोल्हापूर बदलतंय. हा, विश्वकर्मा बिल्डर्सच्या खानविलकर पेट्रोल पंपालगत नागाळा पार्क इथल्या साईटवर येताच तुम्हीही म्हणाल, होय, कोल्हापूर बदलतंय. 2 आणि 3 BHK फ्लॅट सोबत 100 फुटी रस्ता, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, लॉन, जॉगिंग ट्रॅक, लँडस्केप गार्डन, क्लब हाऊस, चिल्ड्रन पार्क, सारं काही विश्वकर्मा प्रेस्टिज मध्ये. 5 एकरांचा भव्य प्रकल्प अगदी कोल्हापूर शहरातच. आणि तरीही निसर्गाच्या सान्निध्यात. घर, संस्कृती आणि फ्रेश ॲटमॉस्फिअर देणारी माणसं. विश्वकर्मा बिल्डर्स कोल्हापूर. फोन 94-220 46-580 96-73 54-50-50. भविष्यात देश तसंच परदेशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून देणाऱ्या नर्सिंग करिअरचं सर्वोत्तम प्रशिक्षण देणारं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग. नर्सिंगचं परिपूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण देणारी आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याशी संलग्न असणारी कोल्हापुरातील एकमेव शिक्षण संस्था. 4 वर्ष कालावधी तसंच 50 प्रवेश क्षमतेचा बेसिक BSc नर्सिंग पदवी कोर्स आणि फक्त मुलींसाठी 2 वर्ष कालावधी आणि 20 प्रवेश क्षमतेचा RNM नर्सिंग कोर्स. प्रशस्त कॅम्पस, अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग, मुलींचे वसतिगृह, सुसज्ज प्रयोगशाळा तसंच ग्रंथालय, सर्वोत्तम रुग्णालयात प्रशिक्षणाची सोय, बस सुविधा आणि भारत सरकारच्या विविध स्कॉलरशिपची उपलब्धता, ज्यांच्या अंतर्गत प्रशिक्षित अनेक विद्यार्थ्यांनी घडवलं आहे आपलं उज्ज्वल करिअर. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग, ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 266 8196. हे बघ, घरी गेल्यावर लगेच तयार हो. आज आपण तुझ्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी कॉलेजात जातोय. पण पप्पा, माझ्या चॉईसेस कॉलेजमध्ये. हा, सॉरी, आय वॉन्ट बेस्ट इन्स्टिट्यूट, जिथं तुझ्या करिअरला परफेक्ट शेप मिळेल. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ॲडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन फॅसिलिटी असिस्टन्स, टू अँड फ्रो बस सर्व्हिस, इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर. उज्ज्वल भविष्याची पहाट. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. NH4 विकासवाडी, कागल. कॉन्टॅक्ट 02325 243 977. पण पप्पा, मला BMATला ऍडमिशन घ्यायचं आहे. आपल्याला तिथंच जायचं आहे. येस. जागतिक दर्जाची नेत्रसेवा देणारं वासन आय केअर. मोतीबिंदू शस्त्रक्रिया पॅकेजेस 6,000 पासून 60,000 पर्यंत. IQ आणि मल्टीफोकल लेन्सवर खास सूट. तसंच चष्म्यापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे अवघ्या काही मिनिटातच पूर्णतः सुरक्षित आणि वेदनारहित उपचार. यासाठी ऍडमिट होण्याचीही गरज नाही. वासन आय केअर हॉस्पिटल, स्टेशन रोड, कावळा नाका, कोल्हापूर. फोन 0231 39 89 000. हेयर ट्रीटमेंट के नाम पे कितने लोग कितनों को टोपी पहनाते हैं. अब ट्रीट कीजिए हेयर लॉस एट डॉक्टर बत्रास विद अ कॉम्बिनेशन ऑफ होम्योपैथी एंड मॉडर्न साइंस. हम टोपी उतारते हैं. डॉक्टर बत्रास.
वृत्तपत्राचे. सोनेरी किरण, लखलखती आभूषण, सौंदर्यपूर्ण हे जगणं सर्वांना हवं हवस. संस्कृती संपन्न करवीर नगरीमध्ये सौंदर्याची गौरव गाथा आणखी समृद्ध होणार. वात्सल्यपूर्ण वातावरणातील कोल्हापुरातील एक अनोखी शोरूम. सौंदर्याचा नवा पैलू गोल्ड म्युझियम, सोल ऑफ द गोल्ड, राजारामपुरी, मेन रोड, कोल्हापूर. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा कोल्हापुरातील पहिला 11 मजली प्रकल्प वंडर 11. मजबूत आलिशान घर, सुंदर आयुष्यात भर. 7व्या मजल्यापर्यंत रेडी पोझिशन, 8व्या मजल्यापासून बुकिंग सुरू. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, फोन 94 220 43 745 268 83 03. Exhibitions, sports event, political event, corporate event, stage shows, product launching. Events are not just events, it's an investment. And we help prosper your investment. Creative, a leading event management company in South Maharashtra. Contact number 0231 265 0907 and 9921 6622 66. Our website www.creativesindia.com. इच्छा असूनही मन मारावं लागतं. पुढ्यात आलेलं पंचपक्वान्न बाजूला सारावं लागतं. आयुष्याची गोडीच संपते जेव्हा होतो मधुमेह. पण ही अवीट गोडी पुन्हा आपल्या आयुष्यात आणणारा मधुमेहींचा मित्र मधुमित्र. खास डायबेटिक पेशंट्स आणि आरोग्य जपणाऱ्यांसाठी स्वीटनर्स, बिस्किट्स, पौष्टिक खाद्य उत्पादने, स्नॅक्स, हेल्थ ड्रिंक्स, स्वीट्स अँड चॉकलेट्स, याच बरोबर सोया पनीर, राईस आणि ऑइल्स अशा अनेक वस्तूंचे दालन. हेल्थ केअर प्रोडक्ट सोबत डायबेटिक व गुडघेदुखी पेशंट्ससाठीचे स्पेशल फुटवेअर्स, ग्लुकोमीटर्स, अगदी खिशाला परवडणाऱ्या दरात. 200हून अधिक व्हरायटीज एकाच छताखाली. आरोग्यदायी वस्तूंचे एकच छत्र मधुमित्र. करवीर निवासिनी टॉवर्स, झोरबा हॉटेल शेजारी, गवत मंडई, शाहूपुरी, कोल्हापूर. ठीक आहे मॅडम, एकदम फ्री साईज. ठीक आहे, हा मी ट्राय करतो. काय झालं मॅडम? नाही बसत. मॅडम तुम्ही ड्रेस छान चॉईस करता पण तुमच्या साईजला होत नाही. तुमचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलाय. हे घ्या कार्ड. या पत्त्यावर जा, तुम्हाला इथेच मिळेल तुमच्या समस्येचे उत्तर. आता आपल्या ओव्हरवेटची चिंता सोडा. आजच जॉईन करा स्टार हेल्थ स्टुडिओ. माझं नाव अमित शिंदे. मी 40 दिवसात 20 किलो वजन कमी केलेलं आहे. फंटॅस्टिक जिम आहे. माझे नाव सुधाकर धनवडे. 40 दिवसात 22 किलो वजन झालेलं आहे. फंटास्टिक जिम आहे. अनुभवी आणि तज्ञ प्रशिक्षकांचं योग्य मार्गदर्शन, अत्याधुनिक साधनांनी परिपूर्ण, 100% रिझल्ट ओरिएंटेड स्टार हेल्थ स्टुडिओ. पत्ता पाटणकर कॉलनी, हॉटेल पर्लच्या मागे, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. मोबाईल 90 28 45 55 56. जीवनाच्या आर्थिक बाजूला भक्कम आधार. श्रीपतराव दादा सहकारी बँक, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रणालीनुसार कार्यरत असणारी, जिल्ह्यातील ग्रेड 1 दर्जा प्राप्त असणारी अग्रगण्य बँक. 1800 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल, 0% NPA, RTGS सुविधा, अत्याधुनिक लॉकर्स, स्वमालकीच्या मुख्य कार्यालयासह 3 शाखा. नवीन 3 शाखांना RBI कडून मंजुरी आणि आता सुरू होत आहे ग्राहकांच्या सोयीसाठी कोर बँकिंग प्रणाली. श्रीपतराव दादा सहकारी बँक, ग्राहकांच्या गरजा आणि विश्वास यांना सामर्थ्य मिळवून देणारी बँक. श्रीपतराव दादा सहकारी बँक, 573 E, शाहूपुरी, पहिली गल्ली, कोल्हापूर. फोन 266 66 15.
HF Jewelers, change your style. पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग क्षेत्रातील करिअरचं नवं क्षितिज गाठण्यासाठी कोल्हापूरच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पॉलिटेक्निक कॉलेज डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अर्थात VSIET उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग, इंटरनेट सेवेसह सुसज्ज कम्प्युटर लॅब, आधुनिक प्रयोगशाळा तसंच वर्कशॉप, प्रशस्त ग्रंथालय, शिवाय मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत नोकरीतील संधींसाठी तज्ञांचं मार्गदर्शन, याच बरोबर विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची सुविधा, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, सिव्हिल, कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बरोबरच सेकंड शिफ्ट मधील मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग साठी सुद्धा प्रवेश सुरू. डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी 2130 ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 265 8613. चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची नाती युगायुगांची. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. बातमीपत्राच्या अखेरच्या भागात पुन्हा स्वागत. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या समर आणि स्फूर्तिगीत स्पर्धा उत्साहात पार पडल्या. कामगारांनी पारंपरिक पोशाख परिधान करून सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांना प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. लोकांना स्फूर्ती मिळावी, देशभक्ती जागृत व्हावी या उद्देशानं महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून गटस्तरीय समर आणि स्फूर्तिगीत गायन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सातारा केंद्रातील कामगारांनी भाग घेतला होता. पारंपरिक वेशभूषा करून कलाकारांनी देशभक्तीपर गीतं सादर करून उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे केले. या स्पर्धेत फुलेवाडीच्या कामगार कल्याण केंद्रानं प्रथम क्रमांक पटकावलाय. सांगली जिल्ह्यातील कुंडल केंद्रानं द्वितीय तर इचलकरंजीच्या कामगार भवन केंद्रानं तृतीय क्रमांक मिळवला. स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र, रोख रक्कम देऊन गौरवण्यात आलंय. स्पर्धेतील प्रथम क्रमांक मिळवलेल्या गटाला मुंबईत 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आयोजित स्पर्धेत भाग घेता येणार आहे. यावेळी डॉक्टर प्रकाश कुंभार, दत्तात्रय चौगुले, गणेश जाधव, कामगार कल्याण अधिकारी संभाजी पवार, उमेश नेरकर, जयश्री दानवे, मंजिरी देवण्णवार आदी उपस्थित होते. गेल्या 2 महिन्यापासून पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं त्याचा फटका जिल्ह्यातील अनेक कुटुंबांना बसला आहे. राधानगरी आणि करवीर तालुक्यातील अनेक घरांच्या पडझडीमुळे लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे, पण बहुतांश ठिकाणी पंचनामे झालेले नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यासह सर्वत्र पावसाचं प्रमाण यावर्षी मोठ्या प्रमाणात आहे. मृग नक्षत्रापासून आतापर्यंत संततधार पर्जन्यवृष्टी सुरू झाल्यामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. करवीर तालुक्यातील प्रदीप आमते, राजाराम आमते, संभाजी सुतार, दोंडीराम पुजारी या शेतकऱ्यांच्या घरांचं सुमारे 2.5 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. 4 दिवस झाले तरीही शासकीय पंचनामे अद्याप झालेले नाहीत. आमच्या गावामध्ये इतर 2-3 घरांची पडझड झालेली आहे आणि शासनाने याची दखल घेऊन नुकसान भरपाई जास्तीत देऊन सहकार्य करावे अशी मी विनंती करते. दरम्यान राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा इथल्या तानाजी पाटील यांच्या घराची मोठी भिंत कोसळून सुमारे 70,000 रुपयांचं नुकसान झालंय. त्यांच्या घराशेजारील गोठ्यातील जनावरं जखमी झाली आहेत. भाऊ पाटील, शंकर पाटील आणि तुर्बे इथल्या अनिल घाटगे, सुभाष देवर्डेकर यांच्याही घरांचं मोठं नुकसान झालंय. या ठिकाणीही पंचनामे अद्याप झालेले नाहीत. राज्य उत्पादन शुल्क विभागानं महिन्याभरात इचलकरंजी आणि परिसरातील ठिकठिकाणचे दारू अड्डे उद्ध्वस्त केलेत. या कारवाईत 4 वाहनं जप्त करून 16 संशयितांना अटक केली आहे. सुमारे 3 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. भविष्यातही ही मोहीम चालू ठेवून प्रसंगी हद्दपारीचा प्रस्ताव दाखल करणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे रावसाहेब कोरे यांनी बी न्यूजशी बोलताना दिली. इचलकरंजी शहराबरोबरच परिसरातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात हातभट्टी निर्मिती केंद्र, विक्री केंद्र आणि दारूची वाहतूक होत असते. या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक राजेश कावळे आणि बापूसाहेब चौगुले यांच्या मार्गदर्शनाखालील पथकानं विशेष मोहीम हाती घेतली आहे. कारवाईत दारू वाहतूक करणाऱ्या 4 वाहनांसह 16 जणांना अटक केली असून सुमारे 3 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या महिन्याभरामध्ये साधारणपणे 2,50,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करत असताना 16 आरोपींना अटक केली आणि 4 वाहनं ताब्यात घेण्यात आलेली आहेत.
यामध्ये प्रामुख्यानं जे लोक सातत्यानं या व्यवसायामध्ये आहेत त्यामध्ये गेल्या महिन्यात जे 16 लोक पकडलेत, अशाच पद्धतीने गेल्या महिन्यामध्ये पण त्याच्या अगोदरच्या महिन्यामध्ये 15-16 पकडलेले. ही मोहीम सातत्यानं राबवली जाईल आणि 3पेक्षा जास्त गुन्हे एखाद्यावर दाखल झाले तर त्याच्यावर 93 करून हद्दपारीचे प्रस्ताव सादर केले जातील आणि निश्चितच ह्या हद्दपट्टीला अटकाव करण्याचा प्रयत्न केला जाईल, ज्यामुळे शासनाच्या महसुलामध्ये निश्चितपणे भर पडेल. इचलकरंजीतील व्यंकटेश महाविद्यालयात मूलभूत सुविधांची वानवा आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. महाविद्यालय प्रशासनानं तातडीनं सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात अशी मागणी मराठा विद्यार्थी सेनेनं निवेदनाद्वारे केली आहे. इचलकरंजी इथं व्यंकटेश महाविद्यालयाच्या वतीनं प्रकाशित केलेल्या वार्षिक सुदर्शन अहवालात BBAच्या विद्यार्थ्यांचा आणि जेंट्स असोसिएशन उपक्रमांचाही उल्लेख नाही. प्रिंटिंग मिस्टेकमुळे विद्यार्थी आणि महाविद्यालयाची अब्रू वेशीवर आली आहे. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उपलब्ध असणारी उपकरणं विद्यार्थ्यांना दिली जात नाहीत. संगणक नादुरुस्त असून लायब्ररीची वेळ गैरसोयीची आहे. पिण्याचं पाणी, शौचालय यासारख्या मूलभूत सुविधाही नाहीत. मराठी विद्यार्थी सेनेनं या प्रश्नी प्राचार्यांना निवेदन दिलं असून BBAच्या विद्यार्थ्यांसह अन्य विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली आहे. शिष्टमंडळात संतोष कांदेकर, बंटी पाटील, अमित गडकरी, शिरीष कांदेकर यांच्यासह BBAच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. 41व्या कोल्हापूर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेला आजपासून प्रारंभ झाला. 4 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत 7 विभागातील 110 पोलीस खेळाडू सहभागी झाले आहेत. कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीनं आयोजित 41व्या जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेला आजपासून प्रारंभ झाला. पोलीस कवायत मैदानावर होत असलेल्या या स्पर्धेचं उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांच्या हस्ते झालं. 4 ऑगस्टपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, बॅडमिंटन आदी खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेसाठी 7 विभागातील 110 पोलीस खेळाडूंनी सहभाग नोंदवलाय. नात्यांमधील वीण घट्ट करणाऱ्या स्तोत्रांचा उगम आईपासून होतो, असं प्रतिपादन ज्येष्ठ कवी फ.मु. शिंदे यांनी केलं. डॉक्टर संजय चोपडे यांच्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. डॉक्टर संजय चोपडे यांच्या काव्यसंग्रहांचं आणि पुस्तकांचं आज शाहू स्मारक भवन इथं प्रकाशन झालं. माझ्या आईच्या कविता हा काव्यसंग्रह चोपडे यांनी लिहिला आहे. नाटककार शंकर शेष और विजय तेंडुलकर तसंच एकांकिकाकार विष्णू प्रभाकर यांच्या साहित्याविषयी समीक्षात्मक पुस्तक तयार केलं आहे. त्याचबरोबर मूर्तिकार आणि रत्नगर्भा या हिंदी नाटकांचं मराठीमध्ये चोपडे यांनी अनुवादन केलं आहे. ज्येष्ठ कवी फ.मु. शिंदे, प्राचार्य चंद्रकुमार नलगे आदी मान्यवरांच्या हस्ते या 5 पुस्तकांचा संयुक्त प्रकाशन सोहळा संपन्न झाला. आई हा 2 अक्षरी शब्द संपूर्ण विश्व व्यापून टाकतो. संजय चोपडे यांच्या कविता आणि साहित्यामध्ये आईच्या संस्कारांची वीण गुंफलेली दिसते, असं ज्येष्ठ कवी फ.मु. शिंदे यांनी नमूद केलं. यावेळी प्राचार्य विश्वास सायनाकर, डॉक्टर रवींद्र ठाकूर, डॉक्टर P.S. पाटील, सुजाता इनामदार, अशोक भोईटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दक्षिण अमेरिका इथं होणाऱ्या अपंगांच्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी स्वप्नील पाटील याची निवड झाली आहे. तो जिल्हा पॅरालिम्पिक असोसिएशनचा खेळाडू आहे. दक्षिण अमेरिका इथं 6 ते 14 ऑगस्ट या कालावधीत आयवाज ज्युनियर वर्ल्ड गेम्स अपंगांची आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धा होत आहे. यासाठीच महाराष्ट्रातून स्वप्नील पाटीलची निवड झाली आहे. या स्पर्धेत तो 50, 100, 400 फ्रीस्टाईल, 100 बॅकस्ट्रोक, 200 IM या क्रीडा प्रकारात कौशल्य आजमावणार आहे. अपंगत्वावर मात करत त्यानं राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पदकांची लयलूट केली आहे. या स्पर्धेसाठी 2.5 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. मात्र हा खर्च त्याच्या कुटुंबियांना पेलवणारा नाही. काही संस्था उद्योगपतींनी मदतीचा हात दिला, मात्र अजूनही आर्थिक मदतीची गरज आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी त्याला मदत करावी असं आवाहन असोसिएशननं केलंय. यावेळी अध्यक्ष विजय मुनीश्वर, सहसचिव अनिल पवार, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक, प्रवीण कुंभोजकर, SM उपाध्याय, अभिजित तांबे, नील पंडित, TS पाटील, श्रेणिक देसाई आदी उपस्थित होते. क्रांतिसिंह नाना पाटील नगरातील नरसिंह कॉलनीत राहणारा निखिल विठ्ठल जाधव हा कोल्हापुरातील शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये 9वीत शिक्षण घेत आहे. गुरुवारी सकाळी शाळेला जातो असं सांगून घरातून निघून गेला आहे. मात्र तो अद्यापही घरी परत आलेला नाही. याबाबतची नोंद करवीर पोलिसात झाली आहे. हा मुलगा कोणाला आढळल्यास करवीर पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आले. आता पाहूयाच्या सोन्या चांदीचे दर. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या.
चित्रपट महामंडळाची द्विवार्षिक सर्वसाधारण सभा बनली तमाशा, घोषणाबाजी, धक्काबुक्की आणि हाणामारीमुळे माजलं रणकंदन. अध्यक्ष प्रसाद सुर्वेंचा राजीनामा. IRBच्या आर्यन हॉस्पिटॅलिटी टेमराईवाडी नजीक सुरू असलेल्या हॉटेल बांधकामाला महापालिका आयुक्तांकडून स्थगिती. कोल्हापूर जात पडताळणी विभागाकडे प्रलंबित 40,000 प्रकरणांपैकी निम्म्यांचा निपटारा 3 दिवसात करणार. बार्टीचे महासंचालक DR परिहार यांची माहिती. आणि पुराचं पाणी घरात शिरल्यानं नृसिंहवाडी इथल्या रामा कांबळे यांनी ट्रकमध्येच थाटलाय आपला संसार. याबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.